हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. दॅट इज कंपॅरिझन बिटवीन द व्हेरियस सिस्टम. आता व्हेरियस सिस्टम म्हणतोय याचा अर्थ काय? फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याकडे काही सिस्टम ह्या डीसी सिस्टम असतील, त्यानंतर काही सिस्टम आपल्याकडे काय असतील तर एसी सिस्टम असतील. मग या एसीच्या केसमध्ये आपल्याला सिंगल फेज या ठिकाणी सिस्टम एसी असतील. त्यानंतर दुसरी केस आहे आपल्याकडे टू फेज सिस्टम असतील. त्यानंतर आपल्याकडे थर्ड नंबरची केस आहे आपल्याकडे काय असेल तर थ्री फेज सिस्टम सुद्धा असतील. म्हणजे सिंगल फेज, टू फेज, थ्री फेज हे झालं एसीच्या केसमध्ये. आणि डीसीच्या केसमध्ये आपल्याकडे टू वायर डीसी असेल, थ्री वायर डीसी असेल. म्हणजे ऍक्च्युअली काय करतो आपण तर व्हेरियस टाईपच्या सिस्टमचा विचार करतो. आता व्हेरियस टाईपच्या सिस्टमचा विचार करत असेल तर याच्यापैकी आपल्याला जे काही बेस्ट सुटेबल आहे ते बेस्ट सुटेबल काय करायचं आपल्याला मेथड आणि फाइंड आउट करायचे आहे. मग ते बेस्ट सुटेबल आपल्याकडे जे काही सिस्टम आहे त्याला आपण काय करतो तर फाइंड आउट करतो. कशा माध्यमातून? तर ऍक्च्युअली याच्यामध्ये जे काही कंडक्टरचं मटेरियल आहे या कंडक्टरची मटेरियलची कॉस्ट कशा पद्धतीने व्हॅरी होईल, कशा पद्धतीने काय त्यांचं व्हॉल्यूम आपल्याला लागेल याचा आपण काय करतो विचार करतो आणि यांचं काय करतो आपण तर कंपॅरिझन करतो. मग याच्यामध्ये द इन अ प्रॅक्टिस थ्री फेज थ्री वायर एसी सिस्टम इज युनिव्हर्सली युज्ड फॉर द पॉवर ट्रान्समिशन असेल अँड थ्री फेज फोर वायर एसी सिस्टम इज फॉर द distribution of the electrical power but for the special purpose other system may be also used. म्हणजे ऍक्च्युली थ्री फेज थ्री वायर सिस्टमचा आपण काय करतो ट्रान्समिशन साठी उपयोग करतो आणि थ्री फेज फोर वायर आपण काय करतो डिस्ट्रीब्युशन साठी करतो. पण आपल्याकडे काही स्पेशल केसेस असतात ज्यामध्ये आपल्याला काय तर अदर सिस्टमचे काय रिक्वायरमेंट आहे. द व्हेरियस सिस्टम ऑफ द पॉवर ट्रान्समिशन आर. जर आपण एखाद्या डीसीचा विचार केला तर डीसीच्या केसमध्ये बघा डीसी टू वायर आहे, त्यानंतर डीसी टू वायर विथ मिड पॉइंट अर्थ आहे, त्यानंतर डीसी थ्री वायर आहे. म्हणजे डीसीच्या केसमध्ये किती झाल्या बघा तीन झाल्या. त्यानंतर सिंगल फेज एसीच्या केसमध्ये सिंगल फेज एसी टू वायर आहे, त्यानंतर सिंगल फेज टू वायर सिस्टम विथ मिड पॉइंट अर्थ आहे आणि सिंगल फेज थ्री वायर एसी सिस्टम आपल्याकडे इथं काय झालं बघा तीन झाल्या. त्यानंतर टू फेज एसीच्या केसमध्ये टू फेज फोर वायर सिस्टम आणि टू फेज थ्री वायर सिस्टम आणि थ्री फेजच्या केसमध्ये थ्री फेज थ्री वायर सिस्टम आणि आपल्याकडे थ्री फेज फोर वायर सिस्टम झाल्या. म्हणजे ऍक्च्युली इथं किती झाल्या बघा तर इथं आपल्याकडे दोन झाल्या, इथं किती झाल्या आपल्याकडे तर इथे आपल्याकडे दोन झाल्या. त्यानंतर इथं आपण पाहतोय किती तर इथं आपल्याकडे तीन झाल्या आणि इथं किती झाल्या बघा तर तीन झाल्या. म्हणजे इथल्या तीन, इथल्या तीन, इथल्या दोन आणि दोन टोटल किती होते आपल्याकडे तर टोटल आपल्याकडे 10 सिस्टीम होते. काय होते तर 10 सिस्टीम होते. आता आपल्याकडे ज्या काही या 10 सिस्टीम आहेत या 10 सिस्टीममधून आपल्याला कोणती सिस्टम आपल्याकडे चांगली आहे, कोणती सिस्टम आपल्याकडे बेस्ट आहे आपल्याला चूज करणं काय थोडंसं डिफिकल्ट आहे. तेच आपल्याला दिलं आहे. फ्रॉम सच अ बिग लिस्ट ऑफ द पॉसिबल सिस्टम ऑफ ट्रान्समिशन इट इज डिफिकल्ट टू डिसाइड द बेस्ट सिस्टम विदाउट मेकिंग द कंपॅरिझन. आपल्याला त्यांचं कंपॅरिझन केल्याशिवाय कोणती सिस्टीम बेस्ट आहे हे आपल्याला डिसाइड करणं काय तर थोडंसं डिफिकल्ट आहे. द बेसिस फॉर द कंपॅरिझन बिटवीन द व्हेरियस सिस्टम ऑफ द पॉवर ट्रान्समिशन यूज युजली कोणता असेल तर इकॉनॉमी असेल. सिन्स इन अ ट्रान्समिशन सिस्टम द कॉस्ट ऑफ द कंडक्टर कुणाची बघा तर कंडक्टरची कॉस्ट मटेरियल अकाउंट्स फॉर द major part of the total cost of the base system is for the transmission electrical power is that for which the volume of a conductor material required is a minimum. म्हणजे ऍक्च्युअली आपण कंपॅरिझन करतो कुणाचा तर या ठिकाणी ऍक्च्युअली कॉस्ट करतो इकॉनॉमीचं करतो. आता इकॉनॉमी जर आपण विचार केला तर या ठिकाणी जे काही सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये जो काही कंडक्टर हा मटेरियल आहे का याची कॉस्ट काय तर मेजर प्रपोर्शन मध्ये असेल. जर असं असेल तर त्या केसमध्ये आपण कंपॅरिझन काय करतो तर एखादी सिस्टीम बेस्ट आहे असं आपण कधी म्हणणार तर ज्यावेळेस त्या सिस्टीमसाठी लागणार जे काही कंडक्टर मटेरियल आहे त्याचं व्हॉल्यूम काय लागेल तर कमी लागेल. म्हणजे कंडक्टर मटेरियल काय लागेल तर कमी लागेल. Thus, the requirement of the volume of conductor material forms the basic comparison between the various system. म्हणून आपण काय करतो जे काही कंडक्टर मटेरियल आहे का त्या कंडक्टर मटेरियलचा व्हॉल्यूम ऑफ मटेरियल चा आपण काय करतो एकमेकांसोबत कंपेअर करतो. म्हणजे डीसी सिस्टीम आहे आणि एसी सिस्टीम आहे याच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. कोणाचं करतो आपण तर काही व्हॉल्यूमचं कंपॅरिझन करतो. इन मेकिंग कंपॅरिझन द व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर मटेरियल रिक्वायर्ड फॉर द व्हेरियस ट्रान्समिशन सिस्टम द बेसिक विल बी द इक्वल मॅक्सिमम स्ट्रेस ऑन द डायलेक्ट्रिक. म्हणजे ऍक्च्युली आपल्याकडे काय करतो तर जे काही मॅक्सिमम स्ट्रेस आहे ते काय असलं पाहिजे सेम असलं पाहिजे. कोणावरती तर जे काही डायलेक्ट्रिक मीडियम आहे जे काही इन्सुलेटिंग मीडियम आहे त्याच्यावरती मॅक्सिमम स्ट्रेस कसा पाहिजे कारण तर इक्वल पाहिजे. दिस इज बिकॉज voltage is only limited by the problem of the insulating in the conductor against the disruptive discharge. म्हणजे ऍक्च्युली जे काही स्ट्रेस आहे तो स्ट्रेस आपण इक्वल नाही मानला तर त्या ठिकाणी काय होईल इन्सुलेशनचं ब्रेकडाऊन होईल. त्या ठिकाणी हाय व्होल्टेज ठिकाणी आल्यानंतर डिस्ट्रक्टिव्ह ठिकाणी काय होईल तर डिस्चार्ज होईल ब्रेकडाऊन होईल आणि या ठिकाणी काय होईल इन्सुलेटिंग प्रॉपर्टी डॅमेज होतील.
फॉर द कंपेअरिंग अमाउंट ऑफ द कंडक्टर मटेरियल रिक्वायर्ड फॉर द डिफरंट सिस्टम टू केसेस आर अराइज. मग याच्यामध्ये दोन केसेस कोणते येतात तर फर्स्ट नंबरची केस आहे कोणते तर इन केस ऑफ द ओव्हरहेड सिस्टम आणि सेकंड नंबरची केस आहे कोणते तर अंडरग्राउंड केबल्स. मग ओव्हरहेड सिस्टमच्या केस मध्ये आपण काय करतो इन ओव्हरहेड सिस्टम द कंडक्टर आर इन्सुलेटेड फ्रॉम द क्रॉस आर्म and supporting towers and as the tower and cross arms are earth so the maximum voltage between the each conductor and earth forms the basic comparison of the volume of conductor material. म्हणजे ऍक्च्युअली जे काही कंडक्टर आहेत ओव्हरहेड सिस्टमच्या केस मधले ते कुठे असते तर क्रॉस आर्म वरती जे काही असणारे इन्सुलेटर आहेत याच्यावरती असतात. आता क्रॉस आर्म कुठे असतो तर टावर वरती असतो. टावर या ठिकाणी कुठे असतो तर ठिकाणी अर्थ वरती असतो. अर्थ त्याचं माउंटिंग केलं असतं. म्हणजे ऍक्च्युअली जे काय आपण मॅक्सिमम व्होल्टेज घेतो इन केस ऑफ द ओव्हरहेड सिस्टम ते कुठे घेतो तर या ठिकाणी जे काही कंडक्टर आहे म्हणजे सिंपली आपण त्याला वन कंडक्टर असं म्हणूया आणि अर्थ म्हणूया याच्यावरती आपण काय करतो या ठिकाणी मॅक्सिमम व्होल्टेज घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अर्थ आणि ज्या काही कंडक्टर याच्यामध्ये काय करतो आपण तर व्हीएम हे काय करतो या ठिकाणचा असेल ते मॅक्सिमम व्होल्टेज असेल. त्यानंतर सेकंड आहे अंडरग्राउंड सिस्टमच्या केसमध्ये इन अंडरग्राउंड केबल द मॅक्सिमम डिस्ट्रप्टिव्ह स्ट्रेसेस इज बिटवीन द टू कंडक्टर ऑफ द केबल. So the maximum voltage between the conductor forms the basis for the comparison of the volume in the conductor material required. म्हणजे आपण युजी सिस्टम ठिकाणी विचार केला तर आपण काय करूया बिटवीन द कंडक्टर मी या ठिकाणी काय म्हणतोय बिटवीन द कंडक्टर आपण काय करतो या ठिकाणी मॅक्सिमम व्होल्टेज घेतो. कारण तर मॅक्सिमम व्होल्टेज आपण सिंपली काय म्हणतो तर व्हीएम असं म्हणतो इन केस ऑफ द युजी सिस्टम. आणि इन केस ऑफ द ओव्हरहेड सिस्टम जे काही आपण एकाने मॅक्सिमम व्होल्टेज घेतो ते कुठं तर बिटवीन वन कंडक्टर अँड अर्थ मध्ये आपण काय करतो तर या ठिकाणी मॅक्सिमम व्होल्टेज घेतो. हा दोन्ही मधला काय तर मेन पॉइंट आहे आणि हाच या टॉपिक मधला काय तर सर्वात महत्वाचा कॉन्सेप्ट आहे की आपण मॅक्सिमम व्होल्टेज ओव्हरहेडच्या केस मध्ये कुठे घ्यायचं आणि अंडरग्राउंडच्या केस मध्ये कुठे घ्यायचं. जर ओव्हरहेड सिस्टम असेल तर त्या केस मध्ये कुठे घ्यायचा तर वन कंडक्टर आणि अर्थ मध्ये घ्यायचं. आणि जर आपल्याकडे अंडरग्राउंड सिस्टम असेल तर त्या केस मध्ये काय करायचं बिटवीन द कंडक्टर आपण काय करतो मॅक्सिमम व्होल्टेज घेतो. कंपॅरिझन ऑफ द कॉस्ट ऑफ द कंडक्टर ओव्हरहेड सिस्टम मग याच्यामध्ये आपण काही अझम्पशन करतो. हे अझम्पशन ही काय त्या ठिकाणी असणारे मोस्ट आयएमपी अझम्पशन आहेत. हे काय आपण लक्षात ठेवायचे. फर्स्ट आहे इन ऑल केसेस पॉवर टू बी ट्रान्समिटेड इज सेम पाहिजे. काय पाहिजे तर सर्व केसेस आपण जे काही स्टडी करूया त्या सर्व केसेस मध्ये आपल्याला सेम अमाऊंटची पॉवर ट्रान्समिट करायच्या. त्यानंतर ही जी काय पॉवर आहे ती पॉवर आपल्याला सेम लेंथ वरती ट्रान्समिट करायच्या. त्यानंतर याच्यामध्ये असणारे जे काय लॉसेस आहेत ते लॉसेस पण काय आहेत सर्व केस मध्ये तर सेम आहेत आपण कन्सिडर करतोय. आणि अगेन जे काय चौथ्या ठिकाणी मोस्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे जे काय आपण मॅक्सिमम व्होल्टेज घेतोय इन केस ऑफ द ओव्हरहेड सिस्टम ते कुठला असायला पाहिजे तर एका कंडक्टर मधला आणि अर्थ मधला असायला पाहिजे. आपण सिंपली काय म्हणतो तर व्हीएम असं म्हणतो. म्हणजे ते व्हीएम हे व्होल्टेज पण काय पाहिजे फिक्स पाहिजे. द मॅक्सिमम व्होल्टेज टू द अर्थ. आता अर्थ म्हणजे काय तर रेफरन्स लागतोय कुठे आहे तर व्हीएम आहे. या ठिकाणचे लॉसेस काय तर डब्ल्यू सेम आहेत. लेंथ या ठिकाणी काय तर सेम आहे आणि पॉवर काय तर ठिकाणी सेम आहेत. हे काय तर ठिकाणचे अझम्पशन आहेत आणि हे अझम्पशन या ठिकाणी काय आहेत बघा इम्पॉर्टंट पॅरामीटर आहेत. हे कुणाच्या बाबतीत आहेत तर ओव्हरहेड सिस्टमच्या बाबतीत आहेत. कुणाच्या बाबतीत ओव्हरहेड. अंडरग्राउंडच्या सिस्टमच्या केसमध्ये काही सेम अझम्पशन असतील पण हे जे काय इथल्या ठिकाणी चौथं अझम्पशन आहे का मॅक्सिमम व्होल्टेज ते मॅक्सिमम व्होल्टेज कुणामधला असायला पाहिजे तर मॅक्सिमम व्होल्टेज बिटवीन द कंडक्टर याकडे आपण घेतो किती तर व्हीएम घेतो. हा फक्त याच्यामध्ये चेंज आहे कोणाच्या केसमध्ये तर अंडरग्राउंड सिस्टमच्या केसमध्ये. बाकी सर्व अझम्पशन काय त्या केसमध्ये तर सेमच आहेत. मग फर्स्ट आपल्याकडे सिस्टम आहे डीसी सिस्टम. मग या डीसी सिस्टम मध्ये आपल्याकडे फर्स्ट आहे डीसी टू वायर सिस्टम विथ वन कंडक्टर अर्थ. म्हणजे आपल्याकडे काय तर डीसीच्या दोन वायर आहेत. डीसी टू वायर सिस्टम आहे आणि त्या टू वायर सिस्टम पैकी आपण एका वायरला काय करतो तर अर्थ करण्याचा प्रयत्न करतोय. फॉर एक्झाम्पल ही एक वायर आहे आणि ही एक दुसरी वायर आहे त्याला आपण म्हणतो टू वायरची सिस्टम आहे. ही डीसी सिस्टम आहे प्लस मायनस सेकंड डीसी आहे. इथून हा करंट हा I1 असेल हा करंट काय तर I1 आहे. आता या ठिकाणी ह्या वायरला आपण काय करतोय तर अर्थ करण्याचा प्रयत्न करतोय. हिला आपण अर्थला केलेला आहे म्हणून या वायरचा आणि या अर्थ पोटेन्शियल किती झालं बघा तर सिंपली या ठिकाणी व्हीएम हे काय झालं या ठिकाणचं पोटेन्शियल झालं. मॅक्सिमम व्होल्टेज बिटवीन द कंडक्टर. आता या ठिकाणी ही जी काय दुसरी वायर आहे या दुसऱ्या वायरलाच मी काय करतोय त्या ठिकाणी अर्थला कनेक्ट करतोय. म्हणजे आपण दोन कंडक्टर मधला सिंपली म्हटलं किंवा एक कंडक्टर आणि हा अर्थ कंडक्टर डिस्टन्स व्होल्टेज केस सिंपली तर व्हीएम आहे. हे काय तर आपण अझम्पशन घेतलेलं आहे. पहिल्याच केस मध्ये आपण पाहिलं की अझम्पशन घेतो आपण ओव्हरहेड केस मध्ये तर व्हीएम हे मॅक्सिमम व्होल्टेज पाहिजे कुठला तर एक फेज आणि
आणि दुसरी काय तर रेफरन्स दॅट इज अर्थ मधलं काय पाहिजे मॅक्सिमम व्होल्टेज पाहिजे. आपल्याकडे जर पॉवर आपण पी हे ट्रान्समिट करत असेल, लेट पॉवर ट्रान्समिटेड इज टू बी पी, मग ते पॉवर या ठिकाणचे काय असेल सिम्पली तर पॉवर इज इक्वल टू सिम्पली व्हीएम इंटू इथून फ्लो होणारा करंट काय तर I1 आहे, काय आहे तर I1 आहे, कारण हे व्होल्टेज तर काय या ठिकाणचं सिम्पली व्हीएम आहे. ही पॉवर आपण काय करतोय सर्व केसमध्ये सेकंड सेम ट्रान्समिट करतोय आणि हे व्हीएम काय तर आपल्याकडे असणार व्होल्टेज आहे. आता व्हीएम इंटू I1 आपण काय पॉवर लिहिला. आता यावरून जो काय करंट तो करंट आपण लिहू कसा तर I1 इज इक्वल टू सिम्पली पी डिवायडेड बाय काय लिहूया आपण तर सिम्पली व्हीएम लिहूया. म्हणजे इथून फ्लो होणारा करंट कोणता बघा तर सिम्पली हा आपल्याकडे करंट झाला. मग त्यानंतर आपल्याकडे जे काय लॉसेस आहेत त्या ठिकाणी लॉसेस किती असतील बघा तर आपण सिम्पली डब्ल्यू असं म्हणूया इज इक्वल टू काय असतील तर I स्क्वेअर इंटू आर. पण इथला करंट कोणता सिम्पली तर I1 आहे, याला आपण I1 चा स्क्वेअर इंटू आर असं म्हणूया. पण हा जो काय करंट आहे किंवा हे जे काय लॉसेस आहेत हे झाले कुणासाठी तर या वायरसाठी झाले. आपल्याकडे दुसरी पण एक वायर आहे, म्हणजे आपल्याकडे दोन वायरचं सिस्टीम आहे. त्या दोन वायर आपल्याकडे काय लॉसेस कोणते बघा सिम्पली 2, याला आपण काय करूया मल्टिप्लाय करूया म्हणजे 2 इंटू I1 चा स्क्वेअर इंटू हा रेजिस्टन्स आहे कुठल्या केस मधला फर्स्ट नंबरच्या केस मध्ये तर आपण सिम्पली काय म्हणूया तर सिम्पली या ठिकाणी I1 चा स्क्वेअर इंटू R1 इंटू काय करूया 2 करूया. म्हणजे आपल्याकडे काय झाले बघा तर हे या ठिकाणचे लॉसेस झाले. देअरफॉर जर आपण सॉल्व्ह केलं तर सिम्पली W इज इक्वल टू काय होईल 2 टाइम्स ऑफ या ठिकाणी I1 ची व्हॅल्यू काय सिम्पली तर P डिवायडेड बाय VM याचा काय करायला आपल्याकडे स्क्वेअर करायला लागेल इंटू या ठिकाणी R1. आता हा जो काय या ठिकाणी लिहिला फॉर्म्युला आहे का तो फॉर्म्युला आपल्याला मोस्ट IMP आहे आणि याच्यावरती एक्झामला आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड MCQ विचारला सुद्धा लॉसेस इन केस ऑफ द 2 वायर डीसी सिस्टम विथ 1 वायर अर्थ या ठिकाणी हा फॉर्म्युला आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड विचारला असतो एक्झामच्या केसमध्ये. आता कुठं कुठं हा फॉर्म्युला विचारलेला आहे ते आपण MCQच्या माध्यमातून ऑलरेडी पाहणार आहोतच, पण या ठिकाणी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. लॉसेस इन केस ऑफ द डीसी 2 वायर सिस्टम विथ 1 वायर अर्थ कसा आहे 2 टाइम्स ऑफ द समथिंग आहे हा पण याच्यामध्ये महत्वाचा आहे. अच्छा लॉसेस आपण घेतले का हेच घेतले. आता याच्यानं हा R1 काय असतो तर ऍक्च्युली या ठिकाणचा R1 इज इक्वल टू सिम्पली रो एल डिवायडेड बाय काय करूया आपण A1 करूया. आता A1 हा काय तर या ठिकाणी एरिया ऑफ क्वेश्चन ऑफ काय करतोय त्यांच्या मटेरियलचा काय तर हा एरिया. आता या ठिकाणी रो काय तर रेस्टिव्हिटी आहे, लेंथ काय तर लेंथ एल काय तर लेंथ आहे म्हणजे या वायरची लेंथ आहे. आता लेंथ आपण काय ठेवतोय सेम ठेवतोय. R1 हा रेजिस्टन्स आहे, A1 हा काय तर एरिया आहे. देअरफॉर जर आपण या व्हॅल्यू तिथे ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला जो काही एरिया ऑफ क्वेश्चन भेटणार आहे दॅट इज सिम्पली W इज इक्वल टू मग या केस मध्ये काय होईल तर W इज इक्वल टू 2 इंटू P डिवायडेड बाय VM चा स्क्वेअर इंटू R1 ची व्हॅल्यू काय तर रो एल डिवायडेड बाय काय होईल तर A1 होईल. यावरून आपल्याला A1 जो काय तो A1 जर इकडे घेतला तर हा W इकडे येईल आणि त्यानुसार आपल्याकडे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द कंडक्टर मटेरियल इज इक्वल टू सिम्पली A1 होतोय 2 रो P चा स्क्वेअर इंटू एल डिवायडेड बाय काय तर हा VM चा स्क्वेअर इथला ऑलरेडीचा आणि हा काय होतो W होतोय काय होतोय W होतोय. मग व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर मटेरियल रिक्वायर्ड व्हॉल्यूम काय असतं सिम्पली तर व्हॉल्यूम इज नथिंग बट द एरिया इंटू लेंथ असते. काय असते एरिया इंटू लेंथ म्हणजे व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर मटेरियल इज इक्वल आपण काय लिहूया सिम्पली त्याला एरिया इंटू काय लिहूया आपण लेंथ लिहूया. आता एरिया हा फर्स्ट नंबरचा केस आहे म्हणून त्याला आपण A1 असं लिहिलं which is equal to काय तर A1 इंटू काय करूया आपण लेंथ करूया which is equal to A1 ची व्हॅल्यू काय तर 2 इंटू पॉवर P चा स्क्वेअर इंटू रो इंटू एल डिवायडेड बाय या ठिकाणी काय तर VM चा स्क्वेअर इंटू काय तर सिम्पली W आहे इंटू या ठिकाणी असणार हे काय तर लेंथ आहे. आता हा लेंथ आणि हा लेंथ दोघांचं काय होईल तर सिम्पली एकाने प्रोडक्ट होईल. आता या ठिकाणी ही जी काय सिस्टम आहे सिस्टम कशी आहे तर 2 वायर सिस्टम आहे. देअरफॉर या ठिकाणी या एरियाला काय लागेल 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल, याला काय लागेल 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल म्हणजे या होल टर्मला काय तर सिम्पली 2 ने मल्टिप्लाय होईल कारण आपल्याकडे काय तर 2 वायर सिस्टम आहे. देअरफॉर आपल्याकडे आन्सर काय येईल तर 4 इंटू P चा स्क्वेअर इंटू या ठिकाणचा हा रो इंटू या ठिकाणी हा होईल L चा स्क्वेअर डिवाइड बाय सिम्पली काय होईल तर VM चा स्क्वेअर इंटू काय तर ठिकाणचं W आहे काय तर ठिकाणचं W आहे. म्हणजे आपल्याकडे जे काय व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम रिक्वायर्ड इज इक्वल टू काय तर आपल्याकडे हे भेटतं. आता ही केस कोणत्या तर केस ही फर्स्ट नंबरची आहे. कोणत्या केस तर ही फर्स्ट नंबरची केस आहे. याला आपण सिम्पली व्हॉल्यूम इन फर्स्ट नंबरची केस म्हणूया. आता ही जी काय क्वांटिटी आहे का फर्स्ट नंबरच्या केस मधले त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण बेसिक क्वांटिटी और बेसिस क्वांटिटी फॉर कंपॅरिझन ह्याला आपण काय म्हणतो बेसिस क्वांटिटी असं म्हणतो आणि सिम्पली याला आपण काय म्हणतो तर इज इक्वल टू काय आहे तर सिम्पली याला आपण के असं म्हणतो. काय म्हणतो सिम्पली याला तर आपण के असं म्हणतो. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याकडे जो काही के आहे तो के कसा असतो तर के आपल्याकडे
या फॉर्म मध्ये असतो आलेला आपल्याकडे काय तर के आहे सिम्पली. मग के ची व्हॅल्यू काय असते सिम्पली तर 4 इंटू पी स्क्वेअर इंटू हा काय तर रो आहे रेजिस्टिव्हिटी इंटू हा काय तर एल चा स्क्वेअर आहे लेंथचा स्क्वेअर डिवायडेड बाय ठिकाणी व्होल्टेजचा स्क्वेअर व्हीएम स्क्वेअर इंटू काय तर ठिकाणी डब्ल्यू आहे. आपल्याकडे काय झाले का रेफरन्स बेसिक क्वांटिटी झाली. आता या बेसिक क्वांटिटीला धरून आपण काय करतो बाकी सिस्टीमचं काय करतो याच्या बरोबर कंपॅरिझन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याकडे जे काही दिलेलं आहे व्हॉल्यूम ते व्हॉल्यूम बघा आपल्याकडे दिलेलं आहे किती आहे तर 4 रो पी चा स्क्वेअर एल चा स्क्वेअर बघा डब्ल्यू इंटू व्हीएम स्क्वेअर आपल्याकडे काय झालं या ठिकाणचं आलेलं व्हॉल्यूम आलं. दिस सिस्टम इज युजली फॉर्म द बेसिस फॉर द कंपॅरिझन विथ द अदर सिस्टम. Thus the volume of content material required in this system shall be taken as याला आपण बेसिक क्वांटिटी असं म्हणतो. आणि ते बेसिक क्वांटिटी काय असते तर आपल्याला त्याला आपण सिम्पली काय म्हणतो तर के असं म्हणतो. हा जो काय फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला ठिकाणी काय तर मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला काय करायचा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. या फॉर्म्युला धरूनच आपण काय करतो बाकी सिस्टीम सोबत असं काय करतो कंपॅरिझन करण्याचा प्रयत्न करतो. आणि कंपॅरिझन मध्ये ऍक्च्युअली आपण काय करतो जे काय व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर मटेरियल आहे रिक्वायर्ड आपण काय करतो यांचे एकमेकांशी कंपॅरिझन करतो. मग आपण सेकंड नंबरची केस घेऊया. सेकंड नंबर सिस्टीम आहे डीसी 2 वायर सिस्टीम विथ अ मिड पॉइंट अर्थ. आता या केस मध्ये काय करतो आपण अगेन आपल्याकडे 2 वायरची सिस्टीम आहे पण मिड पॉइंटला आपण काय केले अर्थ करण्याचा प्रयत्न केलाय. याला आपण म्हणूया आउटर नंबर 1 और सिंपली याला वायर 1 आणि याला म्हणूया आपण काय तर आउटर 2 म्हणजे वायर नंबर 2. सपोज ही जर ठिकाणी पॉझिटिव्ह असेल तर ही कोणती असेल बघा तर निगेटिव्ह असेल. आता या ठिकाणी यांचा मिड पॉइंट काय केलाय मित्र या ठिकाणी अर्थ करण्याचा प्रयत्न केलाय. मग आपण ओव्हरेजच्या केसमध्ये एक अझम्पशन घेतलं होतं मॅक्झिमम व्होल्टेज आपल्याला कुठून कुठपर्यंत घ्यायचा आहे तर एक कंडक्टर आणि अर्थ पर्यंत घ्यायचा आहे. म्हणजे या केसमध्ये मॅक्झिमम व्होल्टेज कुठं असेल बघा तर हा एक कंडक्टर झाला आणि याची अर्थ कुठं फॉर एक्झाम्पल इथं आहे. हे काय झालं या ठिकाणचं मॅक्झिमम व्होल्टेज व्हीएम झालं. सिमिलर भाषेमध्ये हा एक कंडक्टर आहे आणि इथं अर्थ आहे. या ठिकाणी काय झालं बघा तर मॅक्झिमम पोटेन्शियल झालं व्हीएम. म्हणजे हे व्हीएम आणि हे व्हीएम टोटल व्होल्टेज किती होईल तर टोटल व्होल्टेज सिम्पली 2 व्हीएम होईल. किती होईल तर सिम्पली आपल्याकडे 2 व्हीएम होईल. द मॅक्झिमम व्होल्टेज बिटवीन एनी कंडक्टर अँड अर्थ इज इक्वल टू काय तर व्हीएम. देअरफॉर मॅक्झिमम व्होल्टेज बिटवीन द कंडक्टर सिम्पली तर आपल्याकडे 2 व्हीएम होईल. मग यानुसार पॉवर या केस मध्ये काय होईल सिम्पली तर पॉवर पी इज इक्वल टू सिम्पली 2 व्हीएम इंटू सिम्पली काय तर केस नंबर 2 आहे याला मी काय करतो तर I2 असं म्हणतो. आता पॉवर इथं P2 लिहू का मी नाही लिहिणार. का नाही लिहिणार कारण आपण सेम सर्व केसमध्ये काय करतोय पॉवरला सेम ट्रान्समिट करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे पॉवर आपल्याकडे झाली. देअरफॉर या केस मधला करंट काय आला बघा तर I2 इज इक्वल टू सिम्पली P डिवाइडेड बाय काय आला सिम्पली तर ट्वाइस ऑफ व्हीएम आला. या केस मधले लॉसेस काय आले सिम्पली तर W इज इक्वल टू 2 इंटू I2 चा स्क्वेअर डिवाइड इंटू काय आला सिम्पली तर R2 आला. आता R2 हा काय तर या केस मधला काय तर रेजिस्टन्स आहे. आता R2 ची व्हॅल्यू काय सिम्पली तर R2 इज इक्वल टू रो एल डिवाइडेड बाय काय असेल तर A2 असेल. वेर A2 काय तर या ठिकाणचा असणारा कॉन्स्टंट एरिया आहे. देअरफॉर W मध्ये काय करा याच्या व्हॅल्यू ठेवण्याचा प्रयत्न करा. मग या केस मध्ये W काय सिम्पली तर इज इक्वल टू 2 इंटू I2 चा स्क्वेअर म्हणजे काय तर सिम्पली P चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 चा स्क्वेअर म्हणजे काय तर 4 व्हीएम चा ठिकाणी स्क्वेअर येईल इंटू या ठिकाणी काय असेल तर R2 असेल. आता या 2 ने याला भाग घाला सिम्पली तर काय राहील तर 2 राहील. म्हणजे आपल्याकडे अगेन फॉर्म्युला तर P स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 व्हीएम स्क्वेअर इंटू R2. आता हा जो काय ठिकाणचा फॉर्म्युला आहे का या फॉर्म्युलावरती आपल्याला अगेन महा ट्रान्सपोर्टच्या एक्झाम मध्ये एमसीक्यू हा स्ट्रेट फॉरवर्ड विचारला होता. 2 वायरची डीसी सिस्टम आहे मिड पॉइंट या ठिकाणी अर्थ केलेला आहे तर त्या केस मध्ये या ठिकाणी लॉसेस किती होतील तर आपल्याला फक्त आणि फक्त हा फॉर्म्युला आपल्याकडे स्ट्रेट फॉरवर्ड विचारला गेला होता. याच्या पलीकडे या ठिकाणी काही सुद्धा विचारलं गेलं नव्हतं. म्हणजे आपण जर आपल्याला फॉर्म्युला माहिती नसेल तर आपण कॅल्क्युलेशन करू शकतो का येस करू शकतो. त्यामुळे आपल्याला बेसिक आपलं काय असणं क्लिअर असणं गरजेचं आहे. फक्त त्याच्यामध्ये काय लावायचे बेसिक कन्सेप्ट आपल्याकडे लावायचे. जर इथे आपण R2 च्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवली कोणत्या रो एल डिवाइडेड बाय A2 तर आपण A2 च्या यूज करू शकतो का करू शकतो का तर येस. मग या केस मध्ये क्वेश्चन एरिया किती सिम्पली तर क्रॉस सेक्शन एरिया इन दिस केस इज इक्वल टू काय तर A2 इज इक्वल टू पॉवर P स्क्वेअर इंटू रो एल डिवाइडेड बाय काय तर 2 टाइम्स ऑफ द A2 इंटू काय तर या ठिकाणचा व्हीएम चा स्क्वेअर आहे. आता इथे सिम्पली काय तर W येईल कारण आपण काय घेतला इथे A2 घेतला. म्हणजे आपल्याकडे काय आला या ठिकाणी हा आला तर क्रॉस सेक्शन एरिया आला. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर मटेरियल रिक्वायर्ड याही केस मध्ये या वायरचं व्हॉल्यूम प्लस या वायरचं व्हॉल्यूम म्हणजे 2 टाइम्स ऑफ द एरिया इंटू लेंथ होईल. म्हणजे 2 टाइम्स ऑफ A2 इंटू लेंथ करा. त्या केस मध्ये हा वरचा 2 आणि हा खालचा 2 एकमेकांना कॅन्सल आउट होतील आणि ॲट द लास्ट आपल्याकडे येणारा व्हॉल्यूम काय सिम्पली तर P स्क्वेअर रो एल स्क्वेअर डिवाइडेड बाय W इंटू व्हीएम स्क्वेअर. म्हणजे या केस मध्ये व्हॉल्यूम इन दिस केस दॅट इज व्हॉल्यूम इन सेकंड नंबर केस इज इक्वल टू काय येईल तर सिम्पली
टू टाइम्स ऑफ द काय होईल तर A2 इंटू या ठिकाणी काय तर लेंथ येईल. देअरफॉर जर आपण याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवलं बघा 2 इंटू A2 ची व्हॅल्यू काय संपली तर पी स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू काय तर Vm चा स्क्वेअर इंटू या ठिकाणी व्हॅल्यू काय त्याच्यामध्ये रो असेल इथं एल असेल डिवायडेड बाय या ठिकाणी काय येईल तर सिंपली या ठिकाणी डब्ल्यू येतील लॉसेस येतील इंटू या ठिकाणी काय असेल तर लेंथ असेल. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर या 2 ला हा 2 जाईल या ठिकाणी पॉवरचा स्क्वेअर इंटू रेझिस्टिव्हिटी इंटू लेंथ मल्टिप्लाय करा एल स्क्वेअर होईल डिवायडेड बाय सिंपली काय तर Vm चा स्क्वेअर इंटू काय तर डब्ल्यू आहे. हे काय झालं आपल्याला व्हॉल्यूम इन द सेकंड नंबरच्या केस मधलं आपल्याकडे काय आलं बघा तर व्हॉल्यूम आलं. अच्छा हे व्हॉल्यूम आला का यस व्हॉल्यूम आलं. ऍक्च्युअली आपण कंपॅरिझन करतो मग कंपॅरिझन कोणासोबत करतो तर कंपॅरिझन इज बिटवीन कंपॅरिझन हे नेहमी लक्षात ठेवायचं कंपॅरिझन ऑफ द एनी सिस्टम इज डन विथ म्हणजे कंपॅरिझन इज डन विथ टू वायर DC system with one conductor अर्थ. मग या केस मध्ये जे काय आपल्याकडे व्हॉल्यूम असतं ते व्हॉल्यूम किती असतं बघा तर व्हॉल्यूम इन दिस केस दॅट इज व्हॉल्यूम इन फर्स्ट नंबर केस किती होतं तर 4 इंटू पी स्क्वेअर रो एल चा स्क्वेअर डिवायडेड बाय या ठिकाणी Vm चा स्क्वेअर इंटू काय होतं डब्ल्यू होतं डब्ल्यू इज नथिंग बट द लॉसेस. सिंपली यालाच आपण काय म्हणतो सिंपली यालाच आपण की असं म्हणतो काय म्हणतो यालाच आपण की असं म्हटलं. मग याचं कंपॅरिझन काय करायचं सोबत करायचं जर आपण कंपॅरिझन करायला गेलो तर व्हॉल्यूम इन द सेकंड नंबर केस त्याला आपण सिंपली काय करूया व्हॉल्यूम इन सेकंड नंबर केस डिवायडेड बाय व्हॉल्यूम इन बेसिक क्वांटिटी फर्स्ट नंबरच्या केस मधला. आता सेकंड नंबरच्या केस मधलं किती आहे तर सिंपली पी स्क्वेअर इंटू रो इंटू एल चा स्क्वेअर डिवायडेड बाय काय तर Vm स्क्वेअर इंटू डब्ल्यू आहे डिवायडेड बाय फर्स्ट नंबरच्या केस मधलं किती आहे तर 4 पी स्क्वेअर रो इंटू एल चा स्क्वेअर डिवाइड बाय काय या ठिकाणी तर Vm चा स्क्वेअर इंटू डब्ल्यू आहे. आता ही क्वांटिटी आणि ही क्वांटिटी कॅन्सल होईल ही क्वांटिटी आणि ही क्वांटिटी कॅन्सल होईल सिंपली या ठिकाणी राहील काय तर 1/1 हे वरचं झालं आणि खालचं काय होईल तर एकाने वरती जाईल आणि 1/4 या ठिकाणी राहील काय राहील 1/4 राहील. देअरफॉर व्हॉल्यूम इन द सेकंड नंबर केस डिवाइडेड बाय व्हॉल्यूम इन फर्स्ट नंबर केस इक्वल टू सिंपली काय होतं तर 1/4 आता आहे. यालाच आपण सिंपली काय म्हणतो तर 0.25 असं म्हणतो काय म्हणतो 0.25 दॅट इज व्हॉल्यूम इन द सेकंड नंबर केस इज इक्वल टू 0.25 टाइम्स ऑफ द व्हॉल्यूम इन द फर्स्ट नंबर केस. आणि हाच रूल आपल्याकडे काय असतो महत्वाचा असतो म्हणजे ऍट द लास्ट आपण या ठिकाणी काय लिहितो बघा तर व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन टू वायर DC with a midpoint earthed is equal to 0.25 times volume required in a two wire DC with one conductor earthed. आणि यालाच आपण सिंपली लिहितो 0.25 टाइम्स ऑफ के काय लिहितो 0.25 टाइम्स ऑफ के वेअर हा जो काय के आहे तो के म्हणजेच काय तर के इज इक्वल टू 4 इंटू पी स्क्वेअर इंटू रो इंटू एल डिवायडेड बाय काय तर Vm चा स्क्वेअर इंटू काय तर ठिकाणचा डब्ल्यू आहे हा याचा के आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल याचा अर्थ काय झाला जर आपल्याकडे या केसमध्ये फर्स्ट नंबरच्या केसमध्ये आपल्याकडे जर काही व्हॉल्यूम फॉर एक्झाम्पल 100% लागत असेल मटेरियलचा सेकंड नंबरच्या केसमध्ये काय होतं तर फक्त या ठिकाणी 25% लागते काय लागतं 25% लागतंय. म्हणजे या केसमध्ये व्हॉल्यूमचं रिडक्शन होतंय का तर यस होत आहे. म्हणजे या केसमध्ये आपल्याला रिड्युस्ड व्हॉल्यूम इज रिक्वायर्ड म्हणजे रिड्युस्ड व्हॉल्यूम इज रिक्वायर्ड ऍज कम्पेअर टू द फर्स्ट नंबरची केस. म्हणजे आपण मिड पॉइंटच्या ठिकाणी अर्थ केलेला असेल तर व्हॉल्यूम मध्ये काय होतंय या ठिकाणी रिडक्शन होतंय कमी व्हॉल्यूम लागतात. जर व्हॉल्यूम कमी लागत असेल तर कॉस्ट कमी होईल का तर या ठिकाणी कॉस्ट कमी होईल. अगेन जर आपण या ठिकाणी लॉसेसचा विचार केला आता लॉसेसचा फॉर्म्युला आपण कुठे पाहिला तर इथं पाहिला पी स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 Vm स्क्वेअर इंटू R2 इथं हा लॉसेसचा फॉर्म्युला आणि फर्स्ट नंबरच्या केस मधला लॉसेसचा फॉर्म्युला कोणता आहे तर सिंपली या ठिकाणी लॉसेसचा फॉर्म्युला आपल्याकडे 2 इंटू पी स्क्वेअर डिवाइडेड बाय Vm स्क्वेअर इंटू काय तर R1 आहे. म्हणजे या केस मधले लॉसेस आणि त्या केस मधले काही लॉसेस जर आपण विचार केला तर लॉसेस इन द सेकंड नंबर केस दॅट इज लॉसेस व्हेन मिड पॉइंट इज आर केलेला असेल तर त्या केस मध्ये काय होतात तर लॉसेस आर also reduced
when midpoint is earthed, म्हणजे ज्यावेळेस आपण मिड पॉइंटला या ठिकाणी अर्थ करतोय त्या केसमध्ये काय होत आता लॉसेस सुद्धा ठिकाणी रिड्यूस होत होता, व्हॉल्यूम रिड्यूस होतोय. हा आपल्याकडे याच्यामधला काय तर महत्वाचा पॉइंट आहे आणि महत्वाचा पार्ट आहे. आता आपण थर्ड नंबरची केस घेतो, डीसी 3 वायर सिस्टीम. आता 3 वायरच्या केसमध्ये आपण काय करतो, इन अ 3 वायर सिस्टीम the 2 outers and 1 middle wire called as a neutral wire which is grounded at the center end as illustrated in figure. For balanced load on the system the middle wire carries no current. म्हणजे सिस्टीम वरती जर काही लोड हा बॅलन्स असेल तर जी काही मिडल वायर आहे तिला आपण न्यूट्रल वायर असं म्हणतोय, त्याच्यामध्ये कोणता करंट असेल का तर नसेल. अनबॅलन्सीच्या केसमध्येच काय असेल त्याच्यामध्ये करंट असेल. जर सिस्टीम या ठिकाणी बॅलन्स असेल तर न्यूट्रल या ठिकाणी कोणताही करंट कॅरी करत नाहीये. आपल्याकडे हे दोन काय तर आउटर वायर आहेत आणि सेंट्रलची काय तर मिडल वायर आहे, हिला आपण काय करतोय या ठिकाणी ग्राउंड करण्याचा प्रयत्न करतो. आपण सिंपली काय म्हणतो तर सिंपली आपण न्यूट्रल असं म्हणतो. काय म्हणतो, न्यूट्रल असं म्हणतो. मग या ठिकाणी बघा हा करंट तिसरी केस आहे, हा करंट I3 आहे. या ठिकाणी हे न्यूट्रल आहे. मॅक्सिमम व्होल्टेज कुठं असेल तर एका आउटर मधला आणि काय तर न्यूट्रल मधला हे VM जर असेल तर आपल्याकडे काय भेटतं, हे 2VM या ठिकाणी भेटतंय. म्हणजे 3 वायरच्या केसमध्ये एक ऍडव्हान्टेज काय, का प्लस पॉइंट काय आहे तर आपण जो काही लाईट लॅम्पचा लोड आहे किंवा लाईट लोड म्हणा लॅम्प लोड म्हणा आपण काय करतो तर इथं कनेक्ट करण्याचा प्रयत्न व्होल्टेज हे VM भेटला. आणि जे काय आउटर आहे तर त्या आउटर मध्ये आपण काय करतो आपल्याला 2VM हे व्होल्टेज भेटतं. म्हणजे आपल्याला जास्त व्होल्टेज भेटतंय आउटरच्या मध्ये. म्हणजे आपल्याकडे मोटरचं वर्सेस डीसी मोटरचं आपण काय करूया तर या आउटर मध्ये कनेक्ट करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे याचा ऍडव्हान्टेज काय आपल्याकडे तर 2 व्होल्टेजेस आर पॉसिबल. म्हणजे आपल्याकडे याच्यामध्ये काय तर 2 व्होल्टेजेस आर पॉसिबल आहेत याच्यामध्ये. आणि पॉसिबल असून पण जे काय आउटरचं व्होल्टेज आहे का, आउटर म्हणजे काय तर या आउटरच्या 2 वायर मधलं व्होल्टेज ही निगेटिव्ह असेल ही पॉझिटिव्ह असेल, याच्यामधलं व्होल्टेज काय तर 2 टाइम्स ऑफ द व्होल्टेज बिटवीन अर्थ अँड कंडक्टर आहे. हा पण याच्यामध्ये महत्वाचा आहे. आपल्याला एमसीक्यू कसा असतो, फॉर एक्झाम्पल इथलं व्होल्टेज जर काही VM इज इक्वल टू 100 व्होल्ट दिला असेल तर आउटर मध्ये किती असेल तर आउटर मध्ये फॉर एक्झाम्पल 2 टाइम्स ऑफ VM असेल म्हणजे 2 into 100 200 असेल. किंवा जर आउटर मधलं व्होल्टेज आपल्याकडे 400 व्होल्ट दिला असेल तर या ठिकाणी एक आउटर आणि न्यूट्रल मधलं किती असेल तर 4 डिवाइड बाय सिंपली 2 करा, आपल्याकडे 200 व्होल्ट असेल. आपल्याला असे प्रकारचा क्वेश्चन हा जनरली एक्झाम मध्ये विचारला जातो. मग सिस्टीम मध्ये जर एखादी बॅलन्स असेल तर बॅलन्सच्या केसमध्ये न्यूट्रल मधून फ्लो करंट काय असेल आणि झिरो असेल, न्यूट्रलला करंट काही झिरो असेल तर या ठिकाणी आपल्याकडे जे काय मॅक्झिमम व्होल्टेज आहे ते मॅक्झिमम व्होल्टेज कोणामधलं तर एक आउटर आणि अर्थ मधलं किती आहे तर VM हे काय तर आपल्याकडे असणार या ठिकाणचा मॅक्झिमम व्होल्टेज आहे. आपण या केस मध्ये पॉवरचा विचार केला, पॉवर आपल्याकडे पीस ट्रान्सफर करायचा आहे. सिंपली 2VM इंटू काय असेल तर सिंपली या ठिकाणी करंटची केस कोणती आहे तर थर्ड नंबरची केस आहे. देअरफॉर करंट I3 इज इक्वल टू या केस मध्ये काय तर सिंपली P डिवाइडेड बाय काय तर 2 टाइम्स ऑफ द VM आहे. अगेन आपल्याला काय तो करंट हा सेम येतोय. या ठिकाणी लॉसेस किती असतील तर सिंपली या ठिकाणी लॉसेस इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ या ठिकाणी काय असेल तर I3 चा स्क्वेअर. कुणाचा तर थर्ड नंबरची केस मध्ये आपण I3 असं म्हणतोय. I3 चा स्क्वेअर इंटू काय तर R3 आहे. काय तर R3 म्हणजे थर्ड नंबरचा रेजिस्टन्स. आता या ठिकाणी वायर किती आहेत, वायर नंबर 1 झाले, वायर नंबर आपल्याकडे 2 झाले आणि वायर नंबर आपल्याकडे 3 झाले. म्हणजे आपण प्रिव्हियस केस मध्ये 2 वायर होत्या, त्या 2 वायरच्या केस मध्ये लॉस इज इक्वल टू सिंपली काय म्हटलं तर 2 टाइम्स ऑफ द I चा स्क्वेअर इंटू R असं म्हटलं. या ठिकाणी 3 वायर आहेत, 3 वायरच्या केसमध्ये जर आपण लॉसेस घ्यायला असायला पाहिजे तर लॉसेस इज इक्वल टू सिंपली W इज इक्वल टू 3 इंटू I चा स्क्वेअर इंटू R असं लिहिलं तर चालेल का, हो चालेल. पण कधी चालेल जर काही केस ही अनबॅलन्सची केस असेल तर त्या ठिकाणी न्यूट्रल मधून करंट फ्लो होईल. आता मी इथं बॅलन्सची केस घेतली आणि बॅलन्सच्या केसमध्ये लॉस लिहिले सिंपली काय तर 2 टाइम्स ऑफ द I स्क्वेअर इंटू R लिहिले. आता बॅलन्सच्या केसमध्ये हे जे काय न्यूट्रल मध्ये फ्लो करंट काय तर सिंपली I इज इक्वल टू 0 आहे. याच्यामध्ये करंट हा एकाने 0 असेल तर कोणता लॉस याच्यामध्ये येईल का तर नाही आहे. जर याच्यामध्ये कोणताही लॉस एकाने येणार नसेल म्हणून या ठिकाणी मी काय केलं तर या वायर मधला लॉस प्लस या वायर मधला लॉस मी काय सिंपली तर 2 टाइम्स ऑफ द I स्क्वेअर R लॉस लिहिला. कारण या ठिकाणी न्यूट्रल मध्ये कोणत्याही प्रकारचा लॉस होणार नाही आहे, कारण त्याच्यामध्ये कोणताच करंट नाही आहे. हा याच्या मधला काय तर महत्वाचा पार्ट आहे. जर लॉसेस असे असतील तर या केस मधले लॉसेस किती संपले तर व्हिच इज इक्वल टू 2 इंटू या ठिकाणी I चा स्क्वेअर कडे बघा तर I किती या ठिकाणी तर सिंपली P डिवाइडेड बाय काय तर 2VM आहे. म्हणजे P डिवाइडेड बाय 2VM याचा काय करा स्क्वेअर करा इंटू या ठिकाणी काय करा R3 करा. म्हणजे ऍक्च्युअली W इन दिस केस इज इक्वल टू काय असेल तर अगेन 1/2 टाइम्स ऑफ द P स्क्वेअर डिवाइडेड बाय काय तर VM चा स्क्वेअर इंटू काय तर R3. म्हणजे ऍक्च्युअली लॉसेसचा फॉर्म्युला in the case of 2 wire DC with a midpoint earth and
3YDC या दोघांमध्ये काय तर फॉर्म्युला दोघांचा काय तर सेम आहे. याच्यावरती आपल्याला जनरली एक्झाम मध्ये याच्यावरती या ठिकाणी एमसीक्यू विचारलेला असतो. याच्याही वरती म्हणजे हाही पार्ट या ठिकाणी काय तर महत्वाचा आहे, जे की आपल्या इथे लॉसेस दिलेला आहे. लॉसेसचा आपल्याकडे झालेला हा फॉर्म्युला आलेला आहे. कोणता? तर हा फॉर्म्युला. याच्यामध्ये फक्त सिम्पली काय करा, आय ची व्हॅल्यू ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडे लॉसेस झाले. या केस मधला रेजिस्टन्स काय संपलं तर रेजिस्टन्स इन थर्ड नंबर केस R3 इज इक्वल टू काय असेल तर रोयल डिवाइडेड बाय काय तर A3 आहे. म्हणजे हा एरिया ऑफ क्वेश्चन काय तर थर्ड सेक्शन मधला आहे. आता हा फॉर्म्युला आपण यूज करतो का तर नाही करत, कारण लोड कसा घेतो आपण तर बॅलन्स घेतो. इथं हा पॉईंट आपल्याकडचा नोट डाऊन करायचा. आता जर आपल्याला एरिया ऑफ क्वेश्चन आपण विचार करायला गेलो तर एरिया ऑफ क्वेश्चन आपण कसा घेतो सिम्पली तर A3 घेतो. मग तर A3 या ठिकाणी काय असेल तर सिम्पली A3 इज इक्वल टू P² इंटू रोयल डिवाइडेड बाय 2 इंटू W इंटू काय तर VM चा स्क्वेअर आहे. जर आपल्याकडे ही जी काय न्यूट्रल वायर आहे त्या न्यूट्रल वायर मध्ये या ठिकाणी कोणताही जर काही करंट नसेल तर ऍक्च्युली जे काही क्रॉस सेक्शन एरिया आहे, जो काही एरिया ऑफ क्वेश्चन आहे मटेरियलचा, तो आपण काय करतो जे काही करंटची रेटिंग आहे त्यावर आपण काय डिफाईन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याकडे पावसामध्ये दोन महत्वाचे पॅरामीटर आहेत. कोणते? तर जे काय व्होल्टेज रेटिंग असते आणि त्यानंतर असते कोणती तर करंट रेटिंग. म्हणजे व्होल्टेज रेटिंग आणि करंट रेटिंगच्या बेसिसवरती आपण काय करतो तर व्होल्टेज रेटिंगच्या बेसिसवरती आपण काय करतो तर इन्सुलेशनचं डिझायनिंग करतो. कुणाचा? तर इन्सुलेशनचं डिझायनिंग ऍक्च्युली आपण काय करतो व्होल्टेजच्या रेटिंग वरती करतो. आणि करंटच्या रेटिंग वरती आपण काय करतो तर जो काही क्रॉस सेक्शन एरिया आहे तो क्रॉस सेक्शन एरिया आपण काय करतो करंटच्या रेटिंग वरती डिफाईन करण्याचा प्रयत्न करतो. आता या केस मध्ये न्यूट्रल मध्ये जर काही कोणताही करंट नसेल, इफ न्यूट्रल कॅरीज नो करंट, म्हणजे या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा करंट नसेल, दॅट इज झिरो करंट, then we can assume that area of cross section of neutral is half as that of either outer wire. म्हणजे जर या ठिकाणी न्यूट्रल मध्ये या ठिकाणी कोणताही करंट नसेल बॅलन्सच्या केसमध्ये, कधीच्या केसमध्ये तर हा आपल्याकडे बॅलन्सच्या केसमध्ये, जर केस या ठिकाणी बॅलन्स असेल तर या केसमध्ये कोणताही करंट नाहीये. मग जर याच्यामधून कोणताही करंट नसेल तर ऍक्च्युली करंटचा रेग्युलर आपण काय करतो क्वेश्चन डिफाईन करतो. जर करंट नसेल तर आपल्याला उगाच त्याचा क्वेश्चन वाढवायची काय गरज आहे का? नाही वाढवायची गरज. क्वेश्चन एरिया वाढला की काय होईल, कॉस्ट वाढेल, साईज एरिया वाढेल. म्हणजे जर काही करंट नसेल तर आपण याकडे काय करतोय तर अझम्पशन करतोय दॅट इज एरिया ऑफ द न्यूट्रल इज इक्वल टू काय करतो आपण तर हाफ करतो कोणाच्या तर आउटरचा. दॅट इज एरिया ऑफ न्यूट्रल वायर. कुणाचा आहे तर न्यूट्रल वायरचा एरिया इज इक्वल टू काय तर 1/2 टाइम्स ऑफ द एरिया ऑफ कुणाचा ठिकाणी आउटरचा एरिया आहे. कुणाचा? आउटरचा, म्हणजे कुणाचा कंट्रोलचा एरिया आहे. हे आपण काय करतो त्याच्यामध्ये अझम्पशन करतोय. काय करतोय? अज्युमिंग द एरिया ऑफ न्यूट्रल वायर इज हाफ ॲज दॅट ऑफ द आउटर. कुठल्याही एका आउटर पेक्षा काय तर याचा हाफ एरिया. जर असं असेल फॉर एक्झाम्पल याचा एरिया काय तर ए आहे, याचाही काय तर एरिया काय सेमच आहे, याचा काय असेल मग तो सिम्पली A/2 असेल. काय असेल? A/2. म्हणजे आपण काय करतोय हाफ करण्याचा प्रयत्न करतोय. मग हा एरिया प्लस हा एरिया प्लस या ठिकाणी हा इथला एरिया, म्हणजे ऍक्च्युअली काय होतं बघा A+A+A/2 होईल. जर आपण मग असं केलं असेल तर या केसमध्ये एरिया काय होईल टोटल एरिया इन दिस केस इज इक्वल टू देअरफॉर टोटल एरिया इन दिस केस इज इक्वल टू काय तर दोन आउटरचा काय झाला A+A प्लस या ठिकाणी न्यूट्रल काय झाला बघा तर A/2 व्हिच इक्वल टू काय होतं तर 2.5 टाइम्स ऑफ या ठिकाणी काय होतं तर A होतोय. म्हणजे 2.5 टाइम्स हा काय होतोय कारण एरिया होतोय. जो काही ठिकाणी याच्यामधला महत्वाचा पॉईंट आहे कोणता तर या ठिकाणचा हा महत्वाचा पॉईंट आहे या केस मधला. म्हणजे आपल्याकडे जर आपण एरिया जर आपण हाफ घेतला तर आपल्याकडे काय होतं तर याचा एरिया होतं. ही झाली फर्स्ट नंबरची केस. जर आपण याच्यामध्ये केस नंबर सेकंडचा विचार केला तर आपण काय म्हणतोय तर स्पेशल केस म्हणतोय. मग या स्पेशल केस मध्ये आपण काय करतोय तर स्पेशल केस मध्ये केस नंबर सेकंड आहे याला आपण म्हणूया स्पेशल केस आहे. या केस मध्ये इफ एरिया ऑफ न्यूट्रल इज इक्वल टू एरिया ऑफ न्यूट्रल इज द सेम ॲज दॅट ऑफ एनी आउटर, म्हणजे याचा एरिया आणि न्यूट्रल एरिया काय तर सेम आहे. याचा अर्थ या केस मध्ये टोटल एरिया काय असेल देअरफॉर टोटल एरिया इन दिस केस इज इक्वल टू आपल्याकडे काय तर दोन आउटर आहेत म्हणजे हा A प्लस हा A झाला
आणि न्यूट्रल पण काय तर सेम एरियाचे आहे. सिम्पली तर आपण काय करूया ए असं म्हणूया. which equal to काय होतं तर 3a होतंय. काय होतंय तर 3 टाइम्स ऑफ द एरिया ऑफ द एनी वन वायर होतोय. म्हणजे या ठिकाणी काय तर स्पेशल केस आहे. मग या केस मध्ये व्हॉल्यूम रिक्वायर्ड इज इक्वल टू किती होईल तर व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन दिस केस इज इक्वल टू याच्या केस मध्ये 3 इंटू एरिया इंटू या ठिकाणी काय होईल तर लेंथ होईल. काय होईल 3 इंटू एरिया इंटू लेंथ. याच्यावरती जनरली आपल्याला एक्झाम मध्ये या ठिकाणी एमसीक्यू विचारला असतो. आणि हे व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन दिस केस किती असतं याच्याबद्दल आपण काय डिस्कस करणार होता. आता याच्या अगोदर काय करूया आपण जे काय आपली फर्स्ट नंबरची केस होते या फर्स्ट नंबरचा विचार करूया. मग या केसमध्ये व्हॉल्यूम आपल्याकडे कसं येतं याचा विचार करूया. मग आपण फर्स्ट नंबरच्या केसचा विचार करूया आणि फर्स्ट नंबरच्या केसमध्ये व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन फर्स्ट केस मधले कोणते तर फर्स्ट केस आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतोय एरिया ऑफ न्यूट्रल इज इक्वल टू काय करतो 1/2 टाइम्स ऑफ द एरिया ऑफ आउटर पेक्षा आपण काय करतोय हाफ एरिया घेण्याचा प्रयत्न करतोय. मग या केस मध्ये सिम्पली व्हॉल्यूम इज इक्वल टू कुणाचं व्हॉल्यूम आहे तर 2.5 टाइम्स ऑफ द केस नंबर थर्ड त्याला आपण A3 असं म्हणूया. इंटू या ठिकाणी काय असेल तर लेंथ असेल. आता 2.5 का केला कारण दोन आउटर एरिया झाला डबल आणि एक न्यूट्रल झाला हाफ म्हणजे 2.5 म्हणजे काय आला 2.5 आला. देअरफॉर व्हिच इक्वल टू काय तर 2.5 इंटू या ठिकाणचा A3 काय आला तर सिम्पली तर p² इंटू रो इंटू एल डिवायडेड बाय 2 इंटू Vm चा स्क्वेअर इंटू W इंटू या ठिकाणी काय आला हा लेंथ आला. याला काय करायला मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडे ऍट द लास्ट रिझल्ट येईल 2 डिवायडेड बाय 2.5 डिवायडेड बाय 4 इंटू p² इंटू रो इंटू एल चा स्क्वेअर डिवायडेड बाय सिम्पली काय होईल तर Vm चा स्क्वेअर इंटू W. हे काय झालं आपल्याकडे तर व्हॉल्यूम रिक्वायर्ड झालं. आपण सिम्पली काय म्हणूया तर व्हॉल्यूम इन थर्ड नंबरच्या केस मधला आपण काय म्हणूया तर व्हॉल्यूम म्हणूया. आता आपल्याला याचं काय करायचं आहे बेसिक कंपॅरिझन करायचं आहे. कोणासोबत करायचं आहे तर बेसिक कंपॅरिझन इज डन विथ द बेसिक क्वांटिटी. मग बेसिक क्वांटिटी कोणते आपल्याकडे तर सिम्पली आपल्याकडे बेसिक क्वांटिटी आहे सिम्पली k इज इक्वल टू सिम्पली 4 इंटू p² इंटू रो इंटू एल चा स्क्वेअर डिवायडेड बाय Vm चा स्क्वेअर इंटू काय तर W आहे. याला आपण काय म्हणतोय बेसिक क्वांटिटी असं म्हणतोय. मग व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन थर्ड केस डिवायडेड बाय व्हॉल्यूम इन फर्स्ट नंबरच्या केस सिम्पली थर्डच्या केस मधलं काय आलं तर सिम्पली 2.5 डिवाइडेड बाय 2 इंटू या ठिकाणी पॉवरचा p चा स्क्वेअर इंटू रो इंटू एल चा स्क्वेअर डिवायडेड बाय Vm चा स्क्वेअर इंटू काय झालं तर W झालं. डिवाइड बाय फर्स्ट नंबरची स्पेशल केस आहे का तर 4 इंटू या ठिकाणी p² इंटू रो इंटू एल चा स्क्वेअर डिवाइडेड बाय काय तर Vm चा स्क्वेअर इंटू W. याला मी सॉल्व करतो 2.5 डिवाइडेड बाय 2 लिहितो इंटू या ठिकाणी p² इंटू रो इंटू एल चा स्क्वेअर डिवाइडेड बाय या ठिकाणी असेल तर Vm चा स्क्वेअर इंटू W. आता ही डिनॉमिनेटर मध्ये टर्म आहे ही काय होईल तर रिव्हर्स होऊन न्यूमरेटर मध्ये जाईल इंटू या ठिकाणी काय होईल सिम्पली तर खालचं वर जाईल Vm चा स्क्वेअर इंटू W डिवायडेड बाय 4 इंटू p² इंटू रो इंटू या ठिकाणी काय असेल तर एल चा स्क्वेअर असेल. आता बघा या ठिकाणी एकमेकाला कॅन्सल होतील. कोण हा कॅन्सल झाला हा कॅन्सल झाला हा कॅन्सल झाला हा या ठिकाणी कॅन्सल झाला. सिम्पली आपल्याकडे राहिलं काय तर व्हॉल्यूम इन द थर्ड नंबर केस दॅट इज V3 डिवायडेड बाय V1 which equal काय झालं बघा तर 2.5 डिवायडेड बाय 4 2.5 डिवायडेड बाय एकाने सिम्पली 2 राहिला इंटू आणि हा काय तर 1/4 आहे. काय तर हा 1/4 आहे which equal to 2.5 डिवायडेड बाय एकाने काय राहिलं तर 8 राहिलं. काय राहिलं 2.5 डिवायडेड बाय 8 राहिलं. आता 2.5 हा डेसिमल मध्ये आहे. याला आपण काय करूया पूर्ण नंबर मध्ये कन्वर्ट करूया. सिम्पली आपण काय करूया याला 2 ने मल्टिप्लाय करूया आणि यालाही काय करूया 2 ने मल्टिप्लाय करूया म्हणजे 2 ने गुणलं आणि 2 ने भागलं इफेक्ट काय झाला कॅन्सल आउट झाला म्हणजे which is equal to सिम्पली काय तर 5/16 येईल. काय येईल तर 5/16 येईल. जर याला आपण सॉल्व्ह केलं तर सिम्पली येईल 0.3125 किती येईल तर 0.3125. जर याला आपण 100 ने मल्टिप्लाय केला तर सिम्पली किती येईल तर 31.25% येईल. किती 31.25%. म्हणजे ऍक्च्युली या केस मध्ये काय झालं जे का आपल्याकडे रिझल्ट आला का तो रिझल्ट काय आला तर व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन कुणाच्या केस मधला तर व्हॉल्यूम इन 3 वायर डीसी च्या केस मधला डिवायडेड बाय व्हॉल्यूम इन कुणाच्या केस मधला तर व्हॉल्यूम इन 2 वायर डीसी च्या केस मधला रिझल्ट किती आला सिम्पली तर 5/16 आला which is equal to 0.3125 आला. म्हणजे आपल्या 3 वायर मध्ये लागणारा व्हॉल्यूम हे किती आहे तर फक्त 0.3125 टाइम्स ऑफ द व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन काय तर
टू वायर सिस्टीम मध्ये आहे. म्हणजे याचा सिंपल मिनिंग हा झाला की सपोज आपल्याकडे टू वायर डीसी सिस्टीम आहे, ही बेसिक पॉईंट याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपल्याला 100% व्हॉल्यूम लागत असेल तर टू वायर डीसी याच्यामध्ये आपण जर मिड पॉइंटला जर अर्थ केला तर मिड पॉइंट अर्थ केल्याच्या केसमध्ये व्हॉल्यूम किती लागेल फक्त तर 25% लागेल. जर आपण थ्री वायर डीसी एकाने विचार केला तर थ्री वायर डीसीच्या केस आपल्याला किती लागेल तर म्हणले 31.25% लागेल. हे याच्यामधलं काय झालं तर बेसिक कंपॅरिझन झालं आपल्याकडे तीन या ठिकाणी डीसी सिस्टीम मधला. पण आपण थर्ड नंबरच्या केस मध्ये एका केस बघितले होते स्पेशल केस की ज्यामध्ये आपण म्हटलं होतं की इफ द एरिया ऑफ द न्यूट्रल वायर इज द सेम ॲज दॅट ऑफ द एरिया ऑफ द आउटर वायर. मग त्या केस मध्ये आपण व्हॉल्यूम काय म्हटलं होतं तर याही ठिकाणी मी पुन्हा लिहितो स्पेशल केस आहे. मग स्पेशल केस मध्ये आपण 2 नंबरची केस पाहिली होती दॅट इज एरिया ऑफ न्यूट्रल इज इक्वल टू सेम ॲज द एरिया ऑफ द आउटरची केस म्हटलं होतं. मग त्या केस मध्ये व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन दॅट केस इज इक्वल टू 3 इंटू A3 इंटू या ठिकाणी काय असेल तर लेंथ असेल. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवला 3 इंटू या ठिकाणी A3 ची व्हॅल्यू काय सिंपली तर पी स्क्वेअर इंटू रो इंटू एल डिवाइडेड बाय सिंपली 2 इंटू Vm चा स्क्वेअर इंटू या ठिकाणी काय होतं तर W होता. जर आपण याला सॉल्व्ह केलं इंटू या ठिकाणी लेंथ असेल हा याचा काय होईल तर स्क्वेअर होईल व्हिच इज इक्वल टू काय होईल तर 3/2 टाइम्स ऑफ द सिंपली पी स्क्वेअर इंटू रो इंटू एल चा स्क्वेअर डिवाइड बाय काय असेल तर या ठिकाणी सिंपली Vm चा स्क्वेअर इंटू या ठिकाणी काय असेल सिंपली W असेल. W इज नथिंग बट या ठिकाणी काय तर लाईनचे लॉस आहेत काय तर लाईनचे लॉस आहेत. जर आपण हे व्हॉल्यूम आपल्याकडे आले तर थर्ड नंबरच्या केस मधला देअरफॉर याही ठिकाणी आपण कंपॅरिझन करूया सिंपली V3/V1 करूया व्हिच इज इक्वल टू 3/2 टाइम्स ऑफ द पी स्क्वेअर इंटू रो इंटू एल चा स्क्वेअर डिवाइड बाय Vm चा स्क्वेअर इंटू काय तर W डिवाइड बाय सिंपली 4 इंटू पी स्क्वेअर इंटू रो इंटू एल चा स्क्वेअर डिवाइड बाय काय तर Vm चा स्क्वेअर इंटू W. आता या ठिकाणी हे सर्वला कॅन्सल होऊन जाईल. सिंपली राहील काय तो 3/4 डिवाइडेड बाय 4/1 राहील म्हणजे व्हिच इज इक्वल टू 3/2 इंटू या ठिकाणी हा 1 वरती जाईल 1/4 राहील व्हिच इज इक्वल टू 3/8 राहील. आता व्हिच इज इक्वल टू येईल किती तर 0.357 येईल किती तर 0.357 म्हणजे या केस मध्ये जर आपण 100 ने मल्टिप्लाय केलं तर व्हिच इज इक्वल टू 37.5% लागतंय. किती लागतंय 37.5. म्हणजे या केस मध्ये काय झालं न्यूट्रलचा एरिया आपण काय केला तर सेम कन्सिडर केला. या केस मध्ये बघा व्हॉल्यूम आपल्याला जास्त वाढलं का तर वाढलं. पहिल्या केस मध्ये 31% लागत होतं या केस मध्ये 37% लागला. म्हणजे ऍक्च्युअली जर एरिया आपण न्यूट्रलचा ठिकाणी जास्त घेतला असेल तर त्या केस मध्ये मटेरियलचं व्हॉल्यूम जास्त लागेल का लागेल. जर व्हॉल्यूम या ठिकाणी जास्त लागत असेल तर कॉस्ट जास्त लागेल का तर या ठिकाणी कॉस्ट जास्त लागेल. म्हणजे या केस मधला रिझल्ट आपल्याकडे काय झाला तर इफ द एरिया इज सेम घेण्याचा प्रयत्न केला असेल आपण या केस मध्ये तर व्हॉल्यूम रिक्वायर्ड इज इक्वल टू काय तर सिंपली व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉल्यूम इन थर्ड नंबर केस इक्वल काय होता है तर 37.5% ऑफ द व्हॉल्यूम इन द फर्स्ट नंबरच्या केस मध्ये लागतंय. म्हणजे याही केस मध्ये काय होतं बघा तर व्हॉल्यूम आपल्याला 36% लागतंय कुणाच्या तर फर्स्ट नंबरच्या केस मध्ये सिंपली आला आपण 0.375 टाइम्स ऑफ द के असं म्हणतो का तर याला आपण असं म्हणतो. म्हणजे आपल्याकडे याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या म्हणजे याच्यामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं बघा आपण बेसिक क्वांटिटी पाहिली फर्स्ट नंबरचे कोणते तर डीसी 2 वायर विथ 1 वायर अर्थ. या केस मध्ये आपण फर्स्ट पाहिलं कोणतं तर लाईन लॉस इज इक्वल टू 2 इंटू पी डिवाइडेड बाय Vm चा स्क्वेअर इंटू काय पाहिलं तर R पाहिलं. हे फर्स्ट नंबर केस झाली. आता याच्यामध्ये आपण पॉवर व्हॉल्यूम पाहिलं व्हॉल्यूम कोणतं झालं तर व्हॉल्यूम नंबर फर्स्ट दॅट इज व्हॉल्यूम इन फर्स्ट नंबर केस इज इक्वल टू सिंपली आपण त्याला के असं म्हटलं इज इक्वल टू 4 इंटू पॉवर पी चा स्क्वेअर रो इंटू एल चा स्क्वेअर डिवाइड बाय काय आपण तर Vm चा स्क्वेअर इंटू W ला. એટલે फर्स्ट नंबर केस. जर आपण सेकंड नंबरच्या केस एकाने विचार केला होता तर सेकंड नंबर मध्ये होतं काय तर डीसी 2 वायर विथ अ मिड पॉइंट अर्थ. जर आपण मिड पॉइंट एकाने अर्थ केलेला असेल तर त्या केस मध्ये काय होतं तर लॉसेस कमी होतात. देअरफॉर W इज इक्वल टू या ठिकाणी काय होतं तर 1/2 टाइम्स ऑफ द P डिवाइडेड बाय Vm चा स्क्वेअर इंटू काय होतं तर R2. आपल्याकडे हे झाले लॉसेस या केस मधले आपण सिंपली R1 असं म्हणूया फर्स्ट नंबरची केस. या केस मधलं व्हॉल्यूम काय होतं बघा तर व्हॉल्यूम इन सेकंड नंबर केस इज इक्वल टू व्हॉल्यूम इन सेकंड नंबर केस इक्वल टू काय होतं तर सिंपली आपल्याकडे 0.25 टाइम्स ऑफ द व्हॉल्यूम इन द फर्स्ट नंबर केस हा आपल्याकडे काय होता रिझल्ट आला होता. आता याच्या पुढे जर आपण दुसरे 2 रिझल्ट पाहिले होते त्या दुसऱ्या 2 रिझल्ट मध्ये आपण काय केलं त्याच्यामध्ये आपण 2 केसेस घेण्याचा विचार केला होता. मग त्या 2 केसेस मधली फर्स्ट नंबरची केस कोणते होते जर आपण न्यूट्रलचा एरिया जर हाफ मानण्याचा प्रयत्न केला म्हणजे आपल्याकडे काय तर थर्ड नंबरची केस आहे. या थर्ड नंबरच्या केस मध्ये बघा डीसी 2 वायर 3 वायर सिस्टम आहे कोणते
DC 3 वायर. याच्यामध्ये आपण फर्स्ट म्हटलं इफ एरिया ऑफ न्यूट्रल इज इक्वल टू 1/2 टाइम्स ऑफ द एरिया ऑफ एनी आउटर. जर आपण असं म्हटलं तर या केसमध्ये जे काय व्हॉल्यूम होतं ते व्हॉल्यूम किती होतं बघा, तर व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन थर्ड नंबर केस इज इक्वल टू होतं सिंपली 31.25% ऑफ द व्हॉल्यूम इन फर्स्ट नंबर केस. तर आपण सिंपली 0.3125 टाइम्स ऑफ के, नंतर आपण 5/16 टाइम्स ऑफ द के असं म्हणतो. काय म्हणतो? 5/16. काय झालं? व्हॉल्यूम. या केस मधलं जे काय लॉसेस सिंपली डब्ल्यू इज इक्वल टू काय होतं, याच्या केस मधले याच्या केस मध्ये काय होते सिंपली तर सेमच होते. या केस मध्ये लॉसेस किती होते बघा, तर 1/2 इंटू पी डिवायडेड बाय व्हीएम याचा होल स्क्वेअर इंटू काय होता तर R3 हा थर्ड नंबरचा कॅल्क्युलेशन होता. आता सेकंड नंबरचे आपण केस पाहिजे, आपण स्पेशलची केस असं म्हटलं होतं. या केस मध्ये एरिया ऑफ न्यूट्रल इज इक्वल टू आपण काय म्हटलं तर एरिया ऑफ न्यूट्रल इज इक्वल टू काय होता, एरिया ऑफ आउटर होता. मग या केस मध्ये आपल्याला काय म्हटलं होतं तर जे काही व्हॉल्यूम होतं का, तर व्हॉल्यूम इज इक्वल टू ओनली 0.375 टाइम्स ऑफ द व्हॉल्यूम इन द फर्स्ट नंबर केस. तर आपण सिंपली काय म्हणतो तर के असं म्हणतो. हे एक पॉईंट याच्यामध्ये काय तर महत्वाचे आहेत. अगर याही केस मध्ये जर आपण लॉसेसचा विचार केला तर याही केस मध्ये लॉसेस सिंपली डब्ल्यू इज इक्वल टू काय राहतील तर 1/2 टाइम्स ऑफ द पी डिवायडेड बाय व्हीएम चा स्क्वेअर इंटू काय राहतील तर R3 राहतील. का? कारण लॉसेस हे या ठिकाणी एरियावरती डिपेंड आहेत का तर नाहीत. ऍक्च्युअली त्याच्यामधून फ्लो होणाऱ्या कळवरती काय तर लॉसेस डिपेंड आहेत. देअरफॉर याही केस मध्ये काय तर लॉसेस आपल्याकडे काय असेल तर सेम असतील. म्हणजे आपण डीसीचा कंपॅरिझन केला तर या डीसीच्या केसमध्ये आपल्याला या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि आपल्याला डीसीच्या केसमध्ये फक्त आणि फक्त आपल्याला इथूनच एमसीक्यू जातात. आता याच्यामध्ये 3 वायरच्या केस आपल्याला दोन साइडचे दोन व्होल्टेज भेटतात, जे की एक असेल व्हीएम अर्थ आणि कंडक्टर मध्ये असेल आणि दुसरा असेल 2 टाइम्स ऑफ द व्हीएम कोणामध्ये असेल तर दोन आउटर मध्ये असेल. हे पण याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये असणारे लॉसेस आणि याचं लागणारे व्हॉल्यूम या काय तर आपल्याकडे बेसिक क्वांटिटी आहेत रेफरन्स साठी एकमेकांच्या मध्ये. अगेन जर आपण मिड पॉइंटला ठिकाणी अर्थ केलेला असेल तर ज्यावेळेस आपण मिड पॉइंटला अर्थ करतोय त्या केसमध्ये लॉसेस बघा कमी होत होता, पण ज्यावेळेस आपण सिस्टीम मध्ये एखाद्या कंट्रोल आपण अर्थ करतोय त्या केसमध्ये काय होतं लॉसेस ठिकाणी जास्त होत होता. हा याच्यामधला काय तर महत्वाचा पॅरामीटर आहे. या गोष्टी आपण डीसीच्या केसमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. आपण आता पुढे जाऊया आणि पुढे जाऊन आपण जे काही आपल्याकडे असणार जे काही 3 वायरची सिस्टीम आपण पाहिली डीसीच्या केसमध्ये त्याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे ते बघा. जर आपण व्हॉल्यूम हे असं म्हटलेलं असेल म्हणजे एरिया जर आपण हाफ घेतलेला असेल तर त्या केसमध्ये आपल्याकडे हा रिझल्ट आहे. हेन्स द व्हॉल्यूम ऑफ मटेरियल रिक्वायर्ड इज 0.3125 और सिंपली 5.16. आता जर आपण 5.16 केला तर आपल्याकडे रिझल्ट कोणता येतो तर हा येतोय टाइम्स ऑफ द रिक्वायर्ड इन द 2 वायर सिस्टम विथ 1 कंडक्टर अर्थ. हा याच्यामधला काय तर महत्वाचा रिझल्ट आहे आणि आपण तो काय करायचा लक्षात ठेवायचा आहे. जर आपण एसीच्या केसमध्ये विचार केला तर एसीच्या केसमध्ये फर्स्ट सिस्टीम आहे सिंगल फेज एसी सिस्टीम. म्हणजे सिंगल फेज सिस्टीम मध्ये एसी सिंगल फेज 2 वायर सिस्टीम विथ 1 कंडक्टर अर्थ. या केसमध्ये काय केलं बघा तर 1 कंडक्टर हा अर्थ केलेला आहे. या ठिकाणी ही 2 वायर सिस्टीम आहे. आता या ठिकाणी हे अर्थ आणि जे काही या ठिकाणी कंडक्टरच्या मधले मॅक्सिमम किती बघा तर सिंपली या ठिकाणी व्हीएम आहे. कोणता आहे तर व्हीएम आहे. पण या एसीच्या केसमध्ये आपण काय करतो तर आरएमएस व्हॅल्यू घेण्याचा प्रयत्न करतो, कारण सिंगल फेजच्या केसमध्ये पॉवर पी इज इक्वल टू काय असतं सिंपली व्ही आय इंटू या ठिकाणी कॉस फाय असतं. आता या ठिकाणी हा व्होल्टेज आणि करंट काय असतात त्या ठिकाणी आरएमएस व्हॅल्यू असतात आणि हा काय असतात तर पर फेज वरच्या ठिकाणी व्हॅल्यू असतात. म्हणजे जर आपण हे मॅक्सिमम व्होल्टेज जर ठिकाणी म्हणलं असेल कोणतं तर सिंपली हे जर आपण मॅक्सिमम व्होल्टेज म्हणलं म्हणजे पीक व्होल्टेज म्हणलं असेल तर आपल्याला आरएमएस व्होल्टेजची व्हॅल्यू काय असेल तर सिंपली आरएमएस इज इक्वल टू सिंपली व्हीएम डिवाइड बाय काय करायला आपल्याला तर √2 करायला लागेल. काय तर व्हीएम डिवाइड बाय √2 आपल्याला करावं लागेल. म्हणजे आरएमएस व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज बिटवीन द करंट किती असेल सिंपली व्हीएम डिवाइड बाय √2 असेल. मग यानुसार या केसमध्ये पॉवर किती सिंपली तर पॉवर इज इक्वल टू सिंपली व्हीएम डिवाइडेड बाय √2. म्हणजे हे काय तर ठिकाणचं आरएमएस व्होल्टेज झालं इंटू या ठिकाणी काय असेल तर करंट या ठिकाणी असेल 4th नंबरची केस तर आपण I4 असं म्हणूया इंटू कॉस ऑफ फाय हा काय तर इथला पॉवर फॅक्टर आहे. देअरफॉर I4 इन दिस केस इज इक्वल टू सिंपली √2p डिवाइडेड बाय काय तर व्हीएम इंटू या ठिकाणी काय तर कॉस फाय. आता या केस मधले लॉसेस कसं असेल सिंपली तर 2 टाइम्स ऑफ द I2 इंटू आर. आता या ठिकाणी काय तर करंट नंबर 4 आहे, चौथी केस आहे. सिंपली काय करायचा स्क्वेअर करण्याचा प्रयत्न करा आणि रेजिस्टन्स घ्या. देअरफॉर या केस मध्ये लॉस किती बघा सिंपली तर व्हिच इज इक्वल टू 2 इंटू करंट आहे किती तर सिंपली √2p डिवाइडेड बाय काय तर व्हीएम इंटू कॉस ऑफ फाय. याचा काय करा स्क्वेअर करण्याचा प्रयत्न करा इंटू या ठिकाणचा काय तर आपल्याकडे असणार हा रेजिस्टन्स. आता याचा स्क्वेअर केल्यानंतर सिंपली तर 2 होईल इंटू पी चा स्क्वेअर बाय व्हीएम स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. हा 2 आणि हा 2 काय सिंपली मल्टिप्लाय होतील आणि या ठिकाणी 4p स्क्वेअर होईल. म्हणजे लॉसेस इन दिस केस किती होतील सिंपली तर 4
इंटू पी स्क्वेअर इंटू रो इंटू एल डिवायडेड बाय काय होतं तर व्हीएम चा स्क्वेअर इंटू या ठिकाणी काय होतील तर कॉस स्क्वेअर फाय होतील. काय तर कॉस स्क्वेअर फाय म्हणजे या केस मधला जो काय आपल्याकडे असणारा लॉसेसचा फॉर्म्युला आहे का तर हा या ठिकाणचा लॉसेसचा फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे आयएम असतो. म्हणजे जनरली लॉसेस इन दिस केस ऑफ द सिस्टीम कोणते असेल तर 4 इंटू सिम्पली पी स्क्वेअर इंटू रो इंटू एल डिवायडेड बाय काय असेल तर व्हीएम चा स्क्वेअर इंटू सिम्पली काय असेल तर कॉस स्क्वेअर फाय असतील. काय असतील व्हीएम चा स्क्वेअर इंटू सिम्पली कॉस स्क्वेअर फाय असतील. याच्यामध्ये आपल्याकडे काय येईल तर एरिया येईल का यस येईल का कारण या ठिकाणी आपण काय करतोय रेजिस्टन्स या नंबरच्या केस मधला घेतोय. म्हणजे आपल्याकडे काय आला तर हा लॉसेसचा फॉर्म्युला सिम्पली डब्ल्यू इज इक्वल टू 4 इंटू जर आपण फक्त आय चा स्क्वेअर लिहिला तर या ठिकाणी काय होईल आय चा स्क्वेअर तर सिम्पली पी स्क्वेअर डिवायडेड बाय या ठिकाणी व्हीएम चा स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर फाय इंटू या ठिकाणी काय असेल तर रेजिस्टन्स इन द फोर्थ नंबर केस. आपल्याला कधी कधी एक्झाम मध्ये हा फॉर्म्युला स्ट्रेट फॉरवर्ड विचारलेला असतो. हे जे काय तर लॉसेस आहेत हे लॉसेस आहेत कोणामधले तर सिंगल फेज एसी टू वायर सिस्टीम विथ वन कंडक्टर अर्थच्या केस मधले हे लॉसेस आहेत. जर आपण या ठिकाणी याच्या व्हॉल्यूमचा विचार केला तर व्हॉल्यूम काय असतं ऍक्च्युली तर एरिया इंटू लेंथ असतं. आता इथला A4 काय होईल तर एरिया A4 इज इक्वल टू सिम्पली काय होईल तर 4 इंटू पी स्क्वेअर इंटू रो इंटू एल डिवायडेड बाय काय होईल तर सिम्पली व्हीएम चा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय इंटू काय असेल तर डब्ल्यू असेल. आपल्याकडे काय झाला तर या केस मधला हा एरिया झाला. जर आपण या केस मध्ये याच्या व्हॉल्यूमचा विचार केला तर व्हॉल्यूम काय असेल इन दिस केस सिम्पली इज इक्वल टू देअरफॉर व्हॉल्यूम इन दिस केस इज इक्वल टू याच्यामध्ये वायर किती आहेत सिम्पली तर 2 आहेत. देअरफॉर व्हॉल्यूम रिक्वायर्ड इज इक्वल टू सिम्पली काय होईल बघा व्हॉल्यूम रिक्वायर्ड इज इक्वल टू सिम्पली काय तर 2 टाइम्स ऑफ द A4 इंटू काय होईल तर लेंथ होईल. आता याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू ठेवल्या 2 इंटू 4 इंटू पॉवर पी चा स्क्वेअर इंटू रो इंटू एल आता हा एल आणि हा एल मी टाकलं तर एल चा स्क्वेअर लिहितो डिवाइड बाय काय तर व्हीएम चा स्क्वेअर इंटू या ठिकाणी कॉस स्क्वेअर फाय इंटू काय तर डब्ल्यू लिहितो काय लिहितो डब्ल्यू लिहितो. आता या केस मध्ये बघा व्हॉल्यूम ऍक्च्युली किती लागतं आपल्याला तर व्हॉल्यूम हे आपल्याकडे अशा पद्धतीने लागतंय. आता या ठिकाणी 4 इंटू पी चा स्क्वेअर रो इंटू एल चा स्क्वेअर डिवाइडेड बाय हा व्हीएम स्क्वेअर इंटू या ठिकाणी हे डब्ल्यू ही जी काय टर्म आहे का ही डब्ल्यू टर्म म्हणजे काय तर ऍक्च्युली या ठिकाणी काय तर सिम्पली के आहे म्हणजे व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन काय तर फर्स्ट नंबरच्या केस मध्ये हे काय तर व्हॉल्यूम आहे. म्हणजे ऍक्च्युली व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन दिस केस इक्वल टू हा बाहेरचा झाला 2 डिवाइडेड बाय हा काय ठिकाणी कॉस स्क्वेअर फाय आला काय आला कॉस स्क्वेअर फाय आला इंटू या ठिकाणी हा काय तर सिम्पली या ठिकाणी के आणि के म्हणजे काय होतं एकांचं व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन द डीसी टू वायर सिस्टीम कोणता आहे तर व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन द डीसी टू वायर सिस्टीम. म्हणजे या केस मध्ये लागणारं व्हॉल्यूम कसं आहे बघा तर जास्त आहे आणि हे डिपेंड आहे कशावरती तर पॉवर फॅक्टर वरती. जर आपण पॉवर फॅक्टरच्या ठिकाणी लो घेण्याचा प्रयत्न केला तर व्हॉल्यूम कसं लागेल जास्त लागेल. जर पॉवर फॅक्टर हा जर आपण युनिट ठेवण्याचा प्रयत्न केला 1 जरी असला तर याही केस मध्ये डीसीच्या केस पेक्षा इथे व्हॉल्यूम कसं लागेल तर डबल लागेल. म्हणजे एसीच्या ठिकाणी डिसएडव्हान्टेज काय होतं एकाने व्हॉल्यूम आपल्याला जास्त लागतं ऍज कम्पेअर्ड टू द डीसी हा याचा काय तर ड्रॉबॅक आहे. म्हणजे या केस मधलं व्हॉल्यूम कसं लागतंय बघा तर सिम्पली 2 डिवाइडेड बाय कॉस स्क्वेअर फाय इंटू या ठिकाणी काय लागतं के लागतंय. हा या ठिकाणचं काय तर इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. याच्यावरती आपल्याला जनरल एक्झाम वरती या ठिकाणी एमसीक्यू विचारलं जातात आणि तेच आपल्याकडे या ठिकाणी व्हॉल्यूम दिलेला आहे किती आहे तर 2 डिवाइडेड बाय कॉस स्क्वेअर फाय इंटू के दस व्हॉल्यूम ऑफ द कंडक्टर रिक्वायर्ड इन द दिस इज इक्वल टू 2 डिवाइडेड बाय कॉस स्क्वेअर फाय टाइम्स ऑफ द व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन द 2 वायर सिस्टम विथ द 1 कंडक्टर. अर्थात आपल्याकडे झाली 1 नंबरची केस कोणाच्या केस मधले तर एसीच्या केस मधले. जर आपण या ठिकाणी काय केलं याच केस मध्ये फक्त जर आपण मिड पॉइंट अर्थ करण्याचा प्रयत्न केला का जर आपण मिड पॉइंट या ठिकाणी अर्थ केलेला असेल तर या केस मध्ये मॅक्झिमम आपण घेतो कुठं तर एक आउटर आणि कशामध्ये तर सिम्पली ठिकाणी अर्थ मध्ये म्हणजे या ठिकाणी झालं काय तर व्हीएम आणि 2 आउटर मध्ये किती झाले बघा तर सिम्पली 2 व्हीएम हे काय जर आपल्याकडे मॅक्झिमम व्होल्टेज झालं. म्हणजे ऍक्च्युली पीक म्हणजे काय तर ठिकाणी असणारं मॅक्झिमम व्होल्टेज आहे बिटवीन द कंडक्टर किती या ठिकाणी तर 2 मधला आहे किती सिम्पली 2 व्हीएम आहे. जर आपण आरएमएस व्हॅल्यूचा विचार केला सिम्पली तर आरएमएस काय करायला सिम्पली तर √2 ने ठिकाणी डिवाइड करण्याचा प्रयत्न करायला लागेल. म्हणजे आरएमएस व्हॅल्यू इन दिस केस इज इक्वल टू 2 व्हीएम डिवाइडेड बाय काय केला सिम्पली √2 करा. आता यालाच आपण जो काय वरचा 2 आहे त्याला सिम्पली असं लिहितो कसं तर √2 इंटू √2 इंटू या ठिकाणी व्हीएम म्हणजे √2 ने √2 ला मल्टिप्लाय करा सिम्पली रिझल्ट किती 2 येईल. डिवाइडेड बाय या ठिकाणी काय करा तर √2 करा कारण हा आरएमएस मध्ये घ्यायचा आहे. आता या 2 ला √2 ला हा कॅन्सल झाला. सिम्पली आरएमएस व्हॅल्यू या ठिकाणी काय झाली तर आरएमएस व्हॅल्यू इन दिस केस इज इक्वल टू सिम्पली राहील आपल्याकडे √2 टाइम्स ऑफ द व्हीएम राहील. काय राहिला √2 टाइम्स ऑफ द व्हीएम राहिला.
मग या केसमध्ये पॉवर इज इक्वल टू काय होईल तर सिम्पली √2 इंटू VM इंटू केस नंबर 5 आहे करंट I5 इंटू या ठिकाणी कॉस ऑफ 5 घ्या. आता इथून करंट आपण कॅल्क्युलेट करा I इज इक्वल टू किती झाले या केसमध्ये तर सिम्पली पॉवर P डिवायडेड बाय या सर्व क्वांटिटी कुठे दिले तर खाली येतील कुणाच्या तर या पॉवरच्या आणि तोच आपल्याकडे हा दिलाय काय तर करंट दिलाय. आता अगेन या ठिकाणी लाईन लॉसेस काय येतं तर 2 वायरची सिस्टीम आहे therefore 2 इंटू I चा स्क्वेअर इंटू R5 करा आपल्याला लाईन लॉसेस भेटतील जे की लाईन लॉसेस आपल्याकडे आहेत किती आहेत तर या 2 ला हा √2 न स्क्वेअर केला कॅन्सल होईल सिम्पली लाईन लॉसेस इन दिस केस इक्वल टू आपण याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया कारण आपल्याला लॉसेस वरती फॉर्म्युला विचारला असतो. therefore आपल्याकडे फॉर्म्युला W इज इक्वल टू काय तर W इज इक्वल टू 2 इंटू I5 चा स्क्वेअर इंटू सिम्पली काय तर R5 आहे. therefore 2 इंटू I5 आपल्याकडे काय आला बघा तर सिम्पली P डिवायडेड बाय √2 इंटू VM इंटू कॉस ऑफ 5 असा काय करायचं आपल्याला होल स्क्वेअर करायचा इंटू काय तर या ठिकाणचा R5 आहे. therefore 2 इंटू या ठिकाणी याचा स्क्वेअर केला की इथे P स्क्वेअर राहिला डिवायडेड बाय √2 चा स्क्वेअर करा सिम्पली 2 राहिला इंटू या ठिकाणी VM चा स्क्वेअर इंटू काय तर या ठिकाणी कॉस स्क्वेअर 5 होईल इंटू या ठिकाणी हा काय तर R5 आहे. या 2 ला हा 2 जाईल सिम्पली लाईन लॉसेस इन दिस केस इक्वल टू बघा तर P स्क्वेअर डिवायडेड बाय काय तर VM चा स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर 5 इंटू या ठिकाणी काय तर R5 होतात. म्हणजे या केस मधले लॉसेस कमी झाले का पहिल्या केस पेक्षा तर कमी झाले कारण पहिल्या केस मध्ये AC 2 वायरच्या केस मध्ये लॉसेस किती होते तर 4 इंटू ही टर्म होते. या केस मध्ये तसे 4 इंटू काय टर्म आहे का तर नाही म्हणजे आपण जेव्हा या ठिकाणी मिड पॉइंट अर्थ करतोय त्या केस मध्ये लॉसेस याही केस मध्ये कमी होतात का तर याही केस मध्ये कमी होतात म्हणजे डीसीच्या केस मध्ये पण कमी झाले होते आणि याही केस मध्ये काय होतं कमी होत होतं. म्हणजे आपल्याला जेव्हा जेव्हा आपण मिड पॉइंट अर्थ करूया तेव्हा तेव्हा लॉसेस कमी होतील हा एक याच्यामधलं काय तर इम्पॉर्टंट कन्क्लुजन आहे. आता व्हॉल्यूम या केस मध्ये काय संपले व्हॉल्यूम 5 इज इक्वल टू 2 इंटू A5 इंटू काय करा तर लेंथ करण्याचा प्रयत्न करा. आता 2 इंटू A5 म्हणजे काय तर 5th नंबरच्या केस मधला काय तर एरिया. आता तो एरिया ठिकाणी किती येईल सिम्पली या ठिकाणी याचा एरिया हा वरती येईल म्हणजे इथं सिम्पली काय राहील तर पॉवर P चा स्क्वेअर इंटू रो इंटू या L ला मल्टिप्लाय केला डिवायडेड बाय काय होईल तर VM चा स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर 5 इंटू इथला W काय तर इथं येईल इंटू आपल्याकडे हा टर्म येईल कारण मी L ने काय केलं आता ऑलरेडी मल्टिप्लाय केला आहे. therefore या केस मधलं व्हॉल्यूम कसं आलं बघा तर सिम्पली आपल्याकडे असं आलं. मग जर आपण V5 डिवाइड बाय आपण V1 करण्याचा प्रयत्न केला तर 2 इंटू P स्क्वेअर रो L चा स्क्वेअर डिवाइडेड बाय या ठिकाणी VM चा स्क्वेअर कॉस स्क्वेअर 5 इंटू W डिवाइडेड बाय फर्स्ट नंबर केसचं व्हॉल्यूम काय तर 4 इंटू P स्क्वेअर रो L चा स्क्वेअर डिवाइडेड बाय VM चा स्क्वेअर इंटू W. या टर्मला आपल्याकडे ही VM स्क्वेअर आणि हा W गेला या टर्मला आपल्याकडे ही टर्म गेले सिम्पली या ठिकाणी राहिलं काय तर इथं 2/1 आणि इथं काय तर 4/1 म्हणजे V5 डिवाइडेड बाय V1 इज इक्वल टू 2/1. आता इथला 4/1 हा वरती जाईल रिव्हर्स होईल आणि 1/4 होईल काय होईल 1/4 म्हणजे ऍक्च्युअली सिम्पली काय 2/4 राहतोय म्हणजे 1 डिवाइड बाय सिम्पली काय राहतो 2 राहतोय काय राहतोय 1 डिवाइड बाय 2 राहतोय. सिम्पलीला म्हणतो काय आपण तर 0.5 असं म्हणतो हा आला नंबर मध्ये पण इथला जो काय हा कॉस स्क्वेअर 5 आहे का हा कॉस स्क्वेअर 5 काय तर ऍज इट इज आहे म्हणजे हा कॉस स्क्वेअर 5 लिहावा लागेल का एस लिहावा लागेल म्हणजे या ठिकाणी कॉस स्क्वेअर 5 इथं लिहा इथे या ठिकाणी कॉस स्क्वेअर 5 लिहा आणि इथे काय लिहा तर कॉस स्क्वेअर 5 लिहा. म्हणजे व्हॉल्यूम इन द 5th नंबर केस 5व्या नंबरच्या केस मधला दॅट इज V5 इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 2 इंटू या ठिकाणी कॉस स्क्वेअर 5 टाइम्स ऑफ द व्हॉल्यूम इन द फर्स्ट नंबर केस. यालाच आपण सिम्पली म्हणतो व्हॉल्यूम इन अ 5th नंबर केस इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 2 इंटू या ठिकाणी कॉस स्क्वेअर 5 इंटू काय म्हणतो आपण तर कॉस स्क्वेअर 5 टाइम्स ऑफ द व्हॉल्यूम इन द फर्स्ट नंबर केस. त्याला आपण सिम्पली काय म्हणतो तर के असं म्हणतो काय म्हणतो आपण तर त्यालाच आपण के असं म्हणतो. यालाच कधी कधी 0.5 डिवाइडेड बाय या ठिकाणी कॉस स्क्वेअर 5 इंटू या ठिकाणी व्हॉल्यूम इन द फर्स्ट नंबर केस असे काय लिहिले असतात. म्हणजे ही केस कुणाची आहे तर व्हॉल्यूम विथ AC2 वायर विथ मिड पॉइंट या ठिकाणी काय करतो आपण तर अर्थ करतोय मिड पॉइंटला काय करतोय तर अर्थ करण्याचा प्रयत्न करतोय. मग या केस मध्ये बघा व्हॉल्यूम रिड्यूस होतोय का तर येस होतोय म्हणजे हे काय तर सिंगल फेजची केस आहे म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम काय लागतं बघा तर या पद्धतीने लागतं. हा फॉर्म्युला आपल्याकडे काय तर MCQ मधून विचारला जातो आणि हा काय तर या ठिकाणी IMP आहे कसा आहे तर हा या ठिकाणी IMP आहे. म्हणजे याच्यामध्ये काय काय फॉर्म्युला ठिकाणी IMP आहेत. आता हा या ठिकाणी जसा फॉर्म्युला आलेला आहे का तसाच फॉर्म्युला एका दुसऱ्या केसचा येतोय तर आपण म्हणतो 2 फेज 4 वायर AC सिस्टीम आहे आणि त्यानंतर सेकंड नंबरचा आहे 3 फेज 3 वायर सिस्टीम
सिस्टीमचा आहे आणि आपण आता पाहिलेला कोणता तर एसी सिंगल फेज टू वायर विथ मिड पॉइंट अर्थ. कोणता अर्थ तर मिड पॉइंट अर्थ. म्हणजे ह्या काय तीन केसेस आहेत का म्हणजे सिंगल फेज एसी टू वायर त्याच्यामध्ये मिड पॉइंट आपण अर्थ करतोय, त्यानंतर टू फेज एसी फोर वायर सिस्टीम मधला आणि त्यानंतर थ्री फेज थ्री वायरच्या केस मधला जे काय व्हॉल्यूम आपल्याला लागेल का ते व्हॉल्यूम सिम्पली व्हॉल्यूम इज इक्वल टू आपण लिहितो काय तर 0.5 डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर फाय इंटू के सिम्पली याला 1 डिवायडेड बाय 2 इंटू कॉस स्क्वेअर फाय इंटू के असं लिहिलेलं असतं. हा याचा काय तर करेक्ट आन्सर असतो. याच्यावरती आपल्याला बऱ्याच एक्झामला या ठिकाणी एमसीक्यू विचारले गेलेला असतात. हा फॉर्म्युला या तिन्हीच्या केस मध्ये काय करायचं लक्षात ठेवायचा. सिंगल फेज टू वायर विथ मिड पॉइंट अर्थ असेल, त्यानंतर टू फेज फोर वायर सिस्टीम असेल आणि त्यानंतर थ्री फेज थ्री वायर सिस्टीम असेल. हा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता इथला 1/2 म्हणजेच काय असतो हा 0.5 असतो. हाही पॉईंटच्या मध्ये महत्वाचा आहे आणि तेच आपल्याला ठिकाणी दिलेलं आहे जे की आपल्याकडे आहे व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन दिस केस इज इक्वल टू 0.5 डिवाइडेड बाय cos स्क्वेअर टाइम्स ऑफ द के आहे. hence the volume required in this system is equal to 0.5 times 0.5 divided by cos square 5 times of the volume required in the two wire DC system. आता थर्ड आहे आपल्याकडे AC सिंगल फेज 3 वायर सिस्टीम. आता आपल्याकडे काय तो 3 वायर सिस्टीम आहे. आता 3 वायर सिस्टीम मध्ये बघा मॅक्झिमम व्होल्टेज बिटवीन आउटर किती आहे तर सिम्पली काय 2 VM आहे. याच्यामध्ये काय करा तर आरएमएस व्हॅल्यू घेण्याचा प्रयत्न करा. जर आपण आरएमएस व्हॅल्यू ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला तर आउटर आणि अर्थ मध्ये घेतलेला आहे. जर आपण आउटर मध्ये जर घेतले तर सिम्पली काय तर सिम्पली ठिकाणी 2 VM डिवाइड बाय सिम्पली काय रूट येईल रूट व्हिच इज इक्वल टू रूट 2 VM काय तर ठिकाणची व्हॅल्यू येईल कुठामध्ये तर आउटर मध्ये. देयरफॉर अगेन ठिकाणी पॉवर किती येईल तर पॉवर सिम्पली इज इक्वल टू रूट 2 VM इंटू I6 इंटू काय तर ठिकाणचा होणारा cos फाय आहे. देयरफॉर यावरून आपल्याकडे काय येईल तर सिम्पली I6 इज इक्वल टू P डिवाइडेड बाय रूट 2 इंटू VM इंटू या ठिकाणी काय तर cos ऑफ फाय. हा काय येतो आपल्याकडे तर करंट येतोय जो की आपल्याला आलेला आहे. करंट आपल्याला P डिवाइडेड बाय रूट 2 इंटू VM इंटू cos फाय. अगेन आपण काय करतो लोडला बॅलन्स आहे असं घेतो का तर या सेकंड लोडला आपण काय करतोय बॅलन्स घेण्याचा प्रयत्न करतोय. मग या केस मध्ये लाईन लॉसेस किती येतात बॅलन्स असेल तर करंट न्यूट्रल मध्ये किती 0 असेल म्हणजे लाईन लॉसेस 2 इंटू I6 4 इंटू R6. जर आपण लाईन लॉसेस कॅल्क्युलेट केले तर लाईन लॉसेस बघा आपल्याला काहीसे अशा पद्धतीने दिसतात जे काही ठिकाणी P स्क्वेअर डिवाइडेड बाय VM स्क्वेअर इंटू cos स्क्वेअर फाय इंटू काय तर A6 आहे. यावर आपण जर एरिया कॅल्क्युलेट केला तर सिम्पली एरिया इज इक्वल टू आता एरियाला हा इकडे घ्या W ला खाली घ्या म्हणजे आपला एरिया काय भेटतो तर सिम्पली ठिकाणी P स्क्वेअर इंटू रो एल डिवाइडेड बाय काय तर W VM स्क्वेअर इंटू cos स्क्वेअर फाय भेटतो. अजून मी क्रॉस मध्ये न्यूट्रल इज हाफ ऑफ दॅट ऑफ द एनी ऑफ द आउटर म्हणजे अगेन आपण काय करतो A/2 असं घेतोय. हा काय तर A आहे आणि हा काय तर एरिया आहे म्हणजे या ठिकाणी एरिया काय करतो न्यूट्रल आपण तर हाफ घेण्याचा प्रयत्न करतोय. जर आपण हाफ एरिया घेतला तर व्हॉल्यूम किती संपले तर व्हॉल्यूम इज इक्वल टू 2.5 टाइम्स ऑफ द एरिया इंटू लेंथ करा. जर आपण ते सॉल्व्ह केलं या केस मध्ये तर ऍट द लास्ट आपल्याकडे जो काय रिझल्ट येतो का रिझल्ट काय येतो बघा तर सिम्पली 0.625 divided by cos square times of the volume required in the DC two wire with the one conductor अर्थ हा रिझल्ट आपल्याला येतोय आणि हा काय आपण लक्षात ठेवायचा आहे. याच्याबद्दल आपण काय केलेलं आहे ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. म्हणजे ऍक्च्युअली काय करतो आपण एकच गोष्ट करतोय कोणते तर पॉवर घेतोय पॉवर आपण काय करतोय तर करंट काढतोय करून आपण लॉसेस काढतोय लॉस आपण एरिया घेतोय आणि एरिया आपण काय करतोय तर व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला काय करतोय कंपेअर करतोय कोणासोबत तर व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन द DC टू वायर सिस्टीम विथ वन कंडक्टर अर्थ. याच्या पलीकडे आपण काहीच करत नाही तर फक्त जर एखादी लोड बॅलन्स असेल तर न्यूट्रल मध्ये कोणता करंट नाही आहे आणि न्यूट्रल असेल त्याला आपण काय करतोय तर क्रॉस त्याचा आपण हाफ घेण्याचा प्रयत्न करतोय त्याला अजूम करण्याचा प्रयत्न करतोय. फक्त याच गोष्टी आहेत आणि याचं जर आपण अनालिसिस बारकाईने केलं तर आपल्याला याच्यामध्ये कोणताही फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही आहे. आपण इझिली एक क्वांटिटी बेसिक क्वांटिटी जर लक्षात ठेवली फर्स्ट नंबरचा फॉर्म्युला तर आपण सर्व क्वांटिटी काय करू शकतो डिराईव्ह करू शकतो. हा याचा मधला काय तर कन्सेप्ट आहे महत्वाचा. आपल्याकडे थर्ड नंबरची केस आहे दॅट इज सी टू फेज एसी सिस्टीम. या केस मध्ये आपण काय करतोय तर दोन फेजचा विचार करतोय. अगेन काय तर एसी सिस्टीम आहे. याच्यामधला फर्स्ट आहे एसी टू फेज फोर वायर सिस्टीम म्हणजे त्यामध्ये काय तर दोन फेजेस आहेत आणि याच्यामध्ये काय तर फोर वायरची सिस्टीम आहे. आरएमएस व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज बिटवीन द आउटर. आता ही एक आउटर आहे आणि ही एक आउटर आहे. या केस मध्ये याची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे सिम्पली 2 VM डिवाइडेड बाय 2 VM आहे. आज जर आपण आरएमएस च्या ठिकाणी विचार केला तर आरएमएस या ठिकाणी काय असेल तर 2 VM आहे आउटर मध्ये डिवाइड बाय काय करा रूट 2 करा म्हणजे सिम्पली काय होईल तर रूट 2 टाइम्स ऑफ द VM. ही काय झाली तर या दोन आउटर मधली झाली. तसेच या दोन आउटर मध्ये काय सिम्पली तर रूट 2 VM असेल. आता जर या केस मध्ये आपण जर पॉवरचा विचार केला सिम्पली पॉवर P इज इक्वल टू रूट 2 इंटू VM इंटू केस नंबर आहे कोणती तर केस नंबर 7 आहे त्याला आपण सिम्पली I7 इंटू
कॉस ऑफ 5 म्हणूया. ही काय झाली तर काय पॉवर झाली, पण ही पॉवर कशी झाली तर पर फेज बेसवर झाली. कशाची? पर फेजवरची. या ठिकाणी सिस्टम किती आहे? 2 फेजची आहे. देअरफॉर आपण सिंपली काय करूया, 2 ने मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे आपला पॉवर इन AC 2 फेज सिस्टम झाली की 2√2 VM into I7 into काय झाली बघा cos 5 झाली. जर आपण या ठिकाणी करंटचा विचार केला तर सिंपली करंट I7 इन दिस केस इज इक्वल टू पॉवर P डिवाइडेड बाय √2 इंटू हा इथला 2 इंटू या ठिकाणी VM इंटू cos ऑफ 5. आपल्याकडे काय झाला तर हा cos ऑफ 5 आपल्याकडे झाला, हा काय तर इथला करंट झाला I7 झाला. जर आपण करंट कॅल्क्युलेट केला असेल तर व्हॉट अबाउट लाईन लॉसेस, तर लाईन लॉसेस इन दिस केस इज इक्वल टू याच्यामध्ये किती वायर सिस्टम आहे तर सिंपली ठिकाणी 4 वायर सिस्टम आहे. देअरफॉर 4 इंटू करंट कोणता तर I7 याचा काय करा तर स्क्वेअर करण्याचा प्रयत्न करा इंटू रेझिस्टन्सला काय तर R7 असेल. जर याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवला तर आपल्याकडे काय भेटतील या ठिकाणचे असणारे लॉसेस भेटतील. लाईन लॉस इक्वल टू 4 इंटू I7 चा स्क्वेअर इंटू काय होईल तर R7 होईल. जर आपण या सर्वांचा विचार केला तर आपल्याकडे लाईन लॉसचा फॉर्म्युला येईल काहीसा यापर्यंत आपल्याकडे लॉसचा फॉर्म्युला. जर आपण व्हॉल्यूमच्या ठिकाणी विचार केला असेल तर व्हॉल्यूम इज इक्वल टू काय होईल तर 4 इंटू एरिया इन द 7 नंबर केस इंटू या ठिकाणी काय तर लेंथ होईल. आता 4 इंटू A7 काय केलं कारण याच्यामध्ये काय तर 4 वायर आहेत. किती आहेत तर 4 वायर आहेत. जर आपण याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर ऍट द लास्ट आपल्याकडे काय जो रिझल्ट येतो का तो रिझल्ट बघा कसा आहे तर वैचित्र इक्वल टू काय होते तर वैचित्र सिंपली इक्वल टू 0.5 divided by cos square 5 times of the k. सिंपली याला आपण 1/2 डिवाइडेड बाय काय तर इथं cos square 5 येतंय इंटू या ठिकाणी काय येतं तर k येतं. म्हणजे व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन AC 2 फेज 4 वायर सिस्टम इज इक्वल टू 0.5 डिवाइडेड बाय cos square टाइम्स ऑफ द कुणाचे आहे तर व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन द 2 वायर डिसिजन केस मध्ये आहे. म्हणजे मी सांगितलं होतं 3 सिस्टम आपल्याला लक्षात ठेवायच्या कोणत्या तर फर्स्ट आहे AC 2 वायर म्हणजे सिंगल फेज 2 वायर विथ त्याच्यामध्ये मिड पॉइंट आपण अर्थ करतोय. सेकंड नंबर आहे 2 फेज 4 वायरची सिस्टीम आणि थर्ड नंबर आहे कोणती 3 फेज 3 वायरची सिस्टीम. हे कुठे आपल्याला लिहूनच ठेवायचं आहे. या केस मध्ये लागणारं व्हॉल्यूम काय सिंपली तर 0.5 डिवाइडेड बाय cos स्क्वेअर 5 इंटू या ठिकाणी काय तर k आहे. म्हणजे हे k काय तर व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन द फर्स्ट नंबरच्या केस मध्ये आहे. हा रिझल्ट आपण काय लक्षात ठेवायचा आहे. हा याच्यामधला महत्वाचा रिझल्ट आहे. मी लक्षात कसं ठेवायला सांगितलं तर हे कुठेतरी आपण लिहून ठेवायचं आणि नेहमी दररोज काय करायचं वाचत राहायचं. आपल्याला हे ऑटोमॅटिकली लक्षात ठेवला राहिलं. आणि अगेन k इज इक्वल टू 4 इंटू p स्क्वेअर इंटू रो इंटू l चा स्क्वेअर डिवाइड काय सिंपली तर 4 डिवाइड बाय सिंपली vm चा स्क्वेअर इंटू काय तर w. हा एक फॉर्म्युला आपण करायचा बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. याही केसमध्ये महत्वाचे आहे. सेकंड आहे AC 2 फेज 3 वायर सिस्टम. जर आपण AC 2 फेज आणि 3 वायर सिस्टमचा विचार केला त्याच्यामध्ये बघा हे एक आउटर आहे आणि हे एक आउटर आहे आणि हे काय तर याच्यामध्ये असणारी एक तिसरी वायर आहे ज्याला आपण काय म्हणतो तर न्यूट्रल असं म्हणतो. Considering the balance load RMS value of the voltage between the any outer and neutral is. आता याला न्यूट्रलचं म्हटलेलं आहे पण याच्यामध्ये काय तर 3 वायरची सिस्टम आहे. म्हणजे जर ही एखादी वायर असेल तर यामधून काहीतरी करंट एकाने फ्लो होऊ शकतो आणि तो करंट आपल्याला करायचा कॅल्क्युलेट करायचा आहे. ते ठिकाणचं महत्व असतं. म्हणजे जर आपण या ठिकाणी ह्याचा विचार केला तर इथं काय तर मॅक्सिमम व्होल्टेज आहे RMS कडे सिंपली तर RMS इज इक्वल टू VM डिवाइड बाय काय सिंपली तर रूट हे काय झालं एकांचं RMS व्होल्टेज जातं. आता या ठिकाणी करंट इन ईच आउटर ऑफ द कंडक्टर सिंपली तर I8 इज इक्वल टू P/2 म्हणजे काय तर आपण 2 फेज सिस्टम आहे. आपण काय करतोय एका फेजचा विचार करतोय P/2 इंटू VM/√2 इंटू cos 5 आपल्याकडे काय झाला तर या आउटर मधला करंट आला. जर आपण न्यूट्रलच्या करंटचा विचार केला तर तो काय होईल सिंपली I8 चा स्क्वेअर प्लस I8 चा स्क्वेअर अशामध्ये होईल तर रूट मध्ये होईल सिंपली √2 टाइम्स ऑफ द I8. म्हणजे इथला करंट काय बघा तर √2 टाइम्स ऑफ द I8 आहे. हा रिझल्ट आपण काय करायचा ऍज इट इज लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपल्याकडे आउटर मध्ये करंट हा I होत असेल तर जे काही न्यूट्रल आहे का त्या न्यूट्रल मध्ये फ्लो होणारा करंट कोणता बघा तर √2 टाइम्स ऑफ या ठिकाणी सिंपली काय तर I हा करंट काय होतोय याच्यामध्ये आपल्याला न्यूट्रल मध्ये एकाने काय होतोय तर फ्लो होतोय. अजून द करंट डेन्सिटी कॉन्स्टंट एरिया कॉन्स्टंट काय तर न्यूट्रल इज वायर इज √2 टाइम्स. आता या ठिकाणी बघा एरिया सुद्धा काय तर महत्वाचा आहे. न्यूट्रलचा आपण एरिया किती घेतोय या केसमध्ये तर √2 टाइम्स ऑफ द आउटर एरिया घेतोय. आणि जर असं असेल त्याचा रेजिस्टन्स सुद्धा काय होईल बघा तर चेंज होईल. आणि हा रेजिस्टन्स दिला आहे किती तर R8 आउटर रेजिस्टन्स आपल्याला तर √8 करायला लागेल. जे आपण करूया त्यास रो एल डिवाइडेड बाय √2 टाइम्स ऑफ द 8 आपण घेतोय. म्हणजे या केस मध्ये लाईन लॉसेस बघा हा आपल्याकडे काय ते 2 आउटरचे लॉसेस प्लस या ठिकाणी आपल्याकडे काय ते एकाने न्यूट्रलचे एकाने लॉसेस. जर आपण लॉसेस कॅल्क्युलेट केले तर लॉस आपल्याला काय भेटले ऍट द लास्ट आपल्याला हे लॉसेस आपल्याला अशा पद्धतीने दिसतात.
जर आपल्याकडे एरिया काढला तर एरिया आपला काय भेटतो अशा पण भेटतोय व्हॉल्यूम ऑफ कंटर मटेरियल रिक्वायर्ड. मग याच्यामध्ये दोन आउटरचं व्हॉल्यूम आणि या ठिकाणी न्यूट्रलचा व्हॉल्यूमचा विचार करावा लागेल. म्हणजे हे झालं आपल्याकडे काय तर दोन आउटरच्या ठिकाणी व्हॉल्यूम आणि हे काय झालं बघा तर न्यूट्रलचं व्हॉल्यूम. जर आपण ह्या सर्व गोष्टींमध्ये ऍड करण्याचा प्रयत्न केला तर ऍट द लास्ट आपल्याकडे व्हॉल्यूम इन 8 नंबर केस आपल्याला काय भेटतंय तर 1.457 डिवाइडेड बाय काय तर cos square 5 टाइम्स ऑफ द व्हॉल्यूम इन द फर्स्ट नंबर केस. आणि हा रिझल्ट ऍज इट इज काय करायचा पाठ करायचा. काय म्हणतो मी हा रिझल्ट ऍज इट इज पाठ करायचा. हा रिझल्ट या ठिकाणी महत्वाचा आहे. याच्यावरती आपल्याला एमसीक्यू आतापर्यंत विचारला गेलेला नाहीये पण फक्त या रिझल्ट आपल्याला एमसीक्यू एखादा विचारला जाऊ शकतो. म्हणजे व्हॉल्यूम किती आहे बघा तर 1.457 डिवाइडेड बाय cos square 5 टाइम्स ऑफ द व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन द फर्स्ट नंबर केस आपल्याकडे काय लागतं तर हे व्हॉल्यूम लागतंय. हा या ठिकाणचा महत्वाचा रिझल्ट आहे. हा एक रिझल्ट काय करायचा आपण या लक्षात ठेवायचा आहे. हा महत्वाचा आहे. Hence the volume of the conductor of the material required in the system is 1.457 cos square 5 times of the required in the two wire system with the one conductor. अर्थ आपण लास्ट केस कडे येतो दॅट इज दी 3 फेज एसी सिस्टम. मग याच्या केस मध्ये आपल्याकडे काय तर दोन केस आहेत. एक कोणते तर 3 फेज 3 वायर आणि सेकंड कोणते 3 फेज 4 वायर. आता याच्यामध्ये एक जनरल कन्क्लुजन आहे. जर आपल्याकडे 3 फेज 3 वायर सिस्टम असेल आणि जर आपल्याकडे 3 फेज 4 वायर सिस्टम असेल तर या दोघांमध्ये आपल्याला व्हॉल्यूम कोणाचं लागेल जास्त तर व्हॉल्यूम या ठिकाणी ज्याच्यामध्ये वायर संख्या जास्त त्याचं व्हॉल्यूम जास्त लागेल. इथं 3 फेज 3 वायर आहे आणि इथं किती 3 फेज 4 वायर आहे. म्हणजे या ठिकाणी 4 वायर आहेत. याच्यामध्ये एक एक्स्ट्रा वायर आहे. जर याच्यामध्ये एक एक्स्ट्रा वायर असेल तर याचं व्हॉल्यूम काय असेल बघा तर याचं व्हॉल्यूम हे नक्कीच या ठिकाणी जास्त असेल ऍज कम्पेअर्ड टू 3 फेज 3 वायर. म्हणजे याचं व्हॉल्यूम काय जास्त असेल तर 3 फेज 3 वायरचं व्हॉल्यूम सांगितलं होतं. लक्षात ठेवायचं किती होतं तर सिम्पली 0.5 divided by काय तर cos square 5 times of the volume required in the first number case. जर हे याचा असेल तर याच्यापेक्षा जास्त कोणाचं याचा असेल म्हणजे या केस मध्ये सिम्पली 0.583 डिवाइडेड बाय काय तर cos square 5 टाइम्स ऑफ द या ठिकाणी व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन द फर्स्ट नंबर केस. म्हणजे हे झालं कोणाचं बघा तर याचं. हे दोन रिझल्ट काय करायचं आपल्याला 3 फेजच्या केस मध्ये लक्षात ठेवायचा. म्हणजे हा रिझल्ट हा तर आपण पहिला लक्षात ठेवायला सांगितलं कसा तर एसी सिंगल फेज 2 वायर सिस्टम विथ मिड पॉइंट अर्थला पण हाच रिझल्ट आहे. त्यानंतर 2 फेज 4 वायर मध्ये पण हाच रिझल्ट आहे आणि अगेन 3 फेज 3 वायर मध्ये पण हाच रिझल्ट आहे. हा रिझल्ट आपण करायचा लक्षात ठेवायचा आहे. आणि जर चौथी वायर वाढली तर फक्त त्याच्यामध्ये काय करायचं थोडंसं 0.8 चा काय होतं त्याच्यामध्ये ऍडिशन होत आहे. कितीचा तर 0.08 चा त्यामध्ये ऍडिशन होत आहे. इथं 0.50 लागतंय इथं 0. काय लागतं तर 58 लागतंय. या याच्यामधलं काय तर बेसिक गोष्टी आहेत आणि या काळजी आपण तर लक्षात ठेवायच्या आहेत. आता ते आपल्याला दिलं आहे आरएमएस व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज पर फेज किती आहे सिम्पली तर Vm डिवाइडेड बाय √2 असेल. लोड करंट घ्या √2 पी डिवाइडेड बाय काय तर 3 Vm cos phi. यावरून लॉसेस करा. लॉसेस 3 फेजचे आहेत 3 * I² R करा. या ठिकाणी एरिया काढा. व्हॉल्यूम लागेल किती 3 टाइम्स ऑफ द A * एरिया * लेंथ. सिम्प्लिफाय करा. रिझल्ट आपल्याला 0.5 K डिवाइडेड बाय काय तर cos square 5 आपल्याला काय तो हा रिझल्ट येतोय. हा झाला 3 फेज 3 वायर सिस्टम. त्यानंतर 3 फेज 4 वायर केस आपण करतो एक चौथी वायर घेतोय जी काय तर न्यूट्रल आहे. जर चौथी वायर आलेली असेल या केस मध्ये तर काय तर व्हॉल्यूम याच्यामध्ये ऍड होईल. म्हणजे बाकी सर्व गोष्टी आणि सेमच असतील फक्त त्याच्यामध्ये व्हॉल्यूमच्या केस मध्ये व्हॉल्यूम इज इक्वल टू 3.5 टाइम्स ऑफ द एरिया इंटू काय करा तर लेंथ करण्याचा प्रयत्न करा. जर न्यूट्रल पण काय केलं हाफ केला असेल तर आणि सॉल्व्ह करा. आपल्याकडे रिझल्ट किती तर 0.583 डिवाइडेड बाय द cos square 5 इंटू काय तर K इलेवन. म्हणजे याही गोष्टी काय त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. या दोन्ही केस मधला फक्त रिझल्ट आपण लक्षात ठेवायचा. लाईन लॉसेस आपण काय असतो इझिली काढू शकतो आता कारण याच्यामध्ये लॉसेस बघा 2 इंटू प्रिपेअर बाय रोयल डिवाइडेड बाय 3 इंटू Vm² cos square 5 इंटू काय तर एरिया. हे लाईन लॉसेस आहेत आपण ते इझिली काढू शकतो. कशाच्या बेसिसवरती तर करंट काढा त्यानंतर काय करा इंटू 3 करा 3 इंटू I² R करा. आपल्याकडे 3 फेज मधले काय भेटतील तर याच्याने लॉसेस भेटतील. हा याच्यामधला काय तर महत्वाचा पार्ट आहे. मग जर याच्यामध्ये आपण पॉवर लॉस इन द व्हेरियस सप्लाय सिस्टम जर विचार केला तर आपल्याला जे काय पॉवर आहे ती पॉवर जर आपल्याला P ट्रान्सफर करायची असेल ऍट द व्होल्टेज लेवल P अँड द पॉवर फॅक्टर ऑफ द सिस्टम cos phi असेल तर त्या केस मध्ये बघा टाइप ऑफ सिस्टम दिलेला आहे आणि या ठिकाणी लॉसेस इन द वॅट दिलेला आहे. मग याच्यामध्ये जर आपण बेसिक जर थोडासा विचार करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याकडे जे काही सिस्टम मध्ये लॉसेस आहेत हे लॉसेस आपल्याला रिड्यूस होतात. कधी तर आपण सिस्टमचा मिड पॉइंट ठिकाणी अर्थ केला. हे मी एक बेसिक सांगितलं होतं कन्क्लुजन सांगितलं होतं. आता डीसी 2 वायर सिस्टम विथ 1 वायर अर्थच्या केस मध्ये लॉसेस बघा 2 इंटू P चा डिवाइडेड बाय V चा स्क्वेअर इंटू काय तर R आहे. जर आपण याचा मिड पॉइंट ठिकाणी अर्थ करूया त्या केस मध्ये लॉसेस बघा तर सिम्पली P डिवाइडेड बाय V
याचा होलचा स्क्वेअर इंटू आर, पण इथं काय होतं समजा 1/2 येतोय, म्हणजे इथं लॉसेस कमी झाले का, तर या ठिकाणी लॉसेस या ठिकाणी कमी झाले. आता याचे लॉसेस आणि याचे लॉसेस काय बघा तर सेम असतात, म्हणजे लॉसेस इन केस ऑफ द DC 2 वायर विथ मिड पॉइंट अर्थ अँड इन केस ऑफ द 3 वायर DC काय असते का तर सेम असतात. हा याच्यामधला काय तर महत्वाचा पॉइंट आहे, हे काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यावरती आपल्याला एमसीक्यू या ठिकाणी विचारला गेला होता महा ट्रान्सकोच्या एक्झामला 2022 ला. लॉसेस या ठिकाणी किती असतील या डीसी सिस्टमच्या केसमध्ये, जर ती 3 वायरची असेल आणि जर ती 2 वायरची असेल तर, हा ठिकाणचा महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर आपण सिंगल फेज एसीचा विचार केला विथ 1 पॉइंट अर्थ, त्या केसमध्ये बघा लॉसेस काय होते तर 4 टाइम्स होते P/V cos phi चा होल स्क्वेअर इंटू आर. पण त्याच केसमध्ये जर आपण मिड पॉइंटला अर्थ करण्याचा प्रयत्न केला, लॉसेस काय होते बघा तर सिंपली P/V cos phi चा स्क्वेअर इंटू आर, म्हणजे या केसमध्ये कमी झाले का तर झाले, इथून इथं कमी झाले का तर या सगळ्यांनी झाले. 3 फेज एसी 3 वायर सिस्टम मध्ये लॉसेस बघा 2/3 टाइम्स ऑफ द P/V cos phi चा स्क्वेअर इंटू आर, हे केसमध्ये काही लॉसेस काय आपण लक्षात ठेवायचं आहे. तर हा चार्ट या ठिकाणी काय तर महत्वाचा आहे, याच्यावरती एक्झामला स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याकडे काय एमसीक्यू विचारले जातात. आता बिलो गिवन टेबल शोज द रेशो ऑफ द कंडक्टर इन एनी सिस्टम कंपेअर्ड विथ द करस्पॉन्डिंग 2 वायर डीसी सिस्टम. cos phi हा काय तर ठिकाणचा पॉवर फॅक्टर आहे इन अँड एसी सिस्टम. मग याच्यामध्ये आपल्याला जे काही कंडक्टर मटेरियल लागतंय, म्हणजे ऍक्च्युअली व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर मटेरियल लागतंय का, त्याचं आपण काय केलं तर कंपॅरिझन केलं आहे या केसमध्ये. मग फर्स्ट नंबरची केस आहे DC 2 वायर सिस्टम. ही काय तर एक बेसिक क्वांटिटी आहे, त्याला आपण बेसिक असं म्हणूया, रेफरन्स साठी घेऊया. कुणाला तर DC 2 वायर सिस्टम विथ 1 वायर काय केले आपण तर अर्थ करण्याचा प्रयत्न केला. याला आपण सिंपली व्हिच इज इक्वल टू के असं म्हणूया, आणि व्हिच इज इक्वल टू काय तर 4 इंटू पी स्क्वेअर इंटू रो इंटू एल चा स्क्वेअर डिवाइडेड बाय VM स्क्वेअर इंटू काय तर डब्ल्यू. हे आपण काय करतो का बेसिक घेण्याचा प्रयत्न करतो. जर आपल्याकडे इथं या ठिकाणी फॉर एक्झाम्पल 1 हे आपल्याला काय लागतं व्हॉल्यूम लागतंय, तर या केसमध्ये जर आपण मिड पॉइंट अर्थ करूया का, त्या केसमध्ये व्हॉल्यूम किती लागतं बघा तर सिंपली 0.25 लागतंय. म्हणजे याचा अर्थ लॉसेस पण मिड पॉइंट केल्यानंतर अर्थ केल्यानंतर कमी होतात आणि व्हॉल्यूम पण काय लागतंय कमी लागतंय. त्याच केसमध्ये डीसीच्या केसमध्ये जे काय व्हॉल्यूम आहे व्हॉल्यूम बघा तर 0.3125 याला आपण सिंपली 5/16 असं म्हणतो. काय म्हणतो 5/16, और सिंपली याला आपण काय म्हणतो तर सिंपली याला आपण 2.5 डिवाइडेड बाय ठिकाणी 8 म्हटलं तर चालेल. या दोघांचा अर्थ काय तर एकच आहे. याला आपण सिंपली 31.25 म्हणजे व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन केस ऑफ द 3 वायर डीसी सिस्टम इज इक्वल टू 31.2% ऑफ द व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन द DC 2 वायर विथ द 1 कंडक्टर अर्थ केस मध्ये. याला आपण सिंपली काय म्हणतो सिंपलीला 25% असं म्हणतो, जर आपण 100% म्हटलं असेल तर. आता सिंगल फेज AC 2 वायर सिस्टम केस मध्ये व्हॉल्यूम बघा कसं लागतंय तर 2 डिवाइडेड बाय cos स्क्वेअर टाइम्स ऑफ द व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन द DC 2 वायर विथ 1 पॉइंट अर्थच्या केस मध्ये लागतंय. हा झाला सेम मॅक्सिमम व्होल्टेज टू द अर्थ. म्हणजे या केसमध्ये आपण ओव्हरहेड सिस्टमचा एकाने विचार करतोय, आणि ही जी काय केस आहे का सेम मॅक्सिमम व्होल्टेज बिटवीन द कंडक्टर आपण घेतला. आता सेम मॅक्सिमम व्होल्टेज आपण घेतो 2 कंडक्टर मध्ये, म्हणजे 2 आउटर मध्ये. कुणाच्या केस मध्ये घेतो हे तर अंडरग्राउंड सिस्टमच्या केस मध्ये घेतो. मग जर या ठिकाणी आपल्याकडे जर 1 हे व्हॉल्यूम लागत असेल तर याही केस मध्ये 1च लागेल. या केस मध्ये 1.25 टाइम्स लागेल कुणापेक्षा तर या बेसिक क्वांटिटी पेक्षा. म्हणजे अंडरग्राउंड सिस्टमच्या केस मध्ये जे काय आपल्याला व्हॉल्यूम लागतं ते व्हॉल्यूम बघा तर जास्त लागते ऍज कम्पेअर्ड टू द ओव्हरहेड सिस्टम. म्हणजे हे काय तर व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन द अंडरग्राउंड सिस्टम विथ 3 वायर डीसी सिस्टम विथ कम्पेअर्ड टू द सिंगल विथ कम्पेअर्ड टू द 2 वायर डीसी सिस्टम विथ 1 वायर अर्थच्या केस मध्ये काय करते व्हॉल्यूम लागतंय. म्हणजे आपण इथं याचं कंपॅरिझन केलं तर व्हॉल्यूम वाढतंय का तर या सेकंड वाढतंय. आता इथलं व्हॉल्यूम आणि इथलं व्हॉल्यूम दोन्ही सेम आहे. आता पुढची केस आपण घेऊया सिंगल फेज 2 वायर मिड पॉइंट अर्थ असेल तर त्या केसमध्ये व्हॉल्यूम कमी होतंय का तर या केसमध्ये बघा आपल्याकडे होणारा व्हॉल्यूम काय होतंय तर कमी होतंय. किती आहे तर सिंपली 0.5 डिवाइडेड बाय काय तर cos स्क्वेअर फाय आहे. आता ज्यावेळेस आपण सिंगल फेज 2 वायरचा विचार केला होता, मी सांगितलं होतं हे एक लक्षात ठेवायचा, त्यानंतर 2 फेज 4 वायर एक लक्षात ठेवायचा आणि 3 फेज 4 वायर एक लक्षात ठेवायचा. या तिन्हींचा व्हॉल्यूम बघा कसा आहे तर सेम आहे. कसा या ठिकाणी सेम आहे. आता हे झालं ओव्हरहेडच्या केस मधले. कोणा झालं ते झाले ओव्हरहेडच्या केस मधले. जर आपण अंडरग्राउंडच्या केस मधला विचार केला का तर यूजीच्या केस मध्ये बघा 2 डिवाइडेड बाय cos स्क्वेअर फाय म्हणजे काय लागतं जास्त लागतं ऍज कम्पेअर्ड टू द सिंगल ऍज कम्पेअर्ड टू द ओव्हरहेड सिस्टम. आता सिंगल फेज 3 वायर सिस्टम केस मध्ये आपल्याला व्हॉल्यूम बघतोय 0.625 डिवाइडेड बाय cos स्क्वेअर फाय. या केस मध्ये 2.5 म्हणजे वाढते का व्हॉल्यूम तर एकाने वाढतंय. आता हे कंपॅरिझन केलं आहे कुणासोबत
तर जे काही या अंडरग्राउंड मध्ये जे काही फर्स्ट नंबरची केस आहे कुठली, तर डीसी टू वायर सिस्टम विथ वन वायर अर्थच्या केसमध्ये केलेलं हे कंपॅरिझन आहे. पण कुठलं, तर युजीच्या केस मधला आहे. आता टू फेज 4 वायर सिस्टम 0.25 0.5 cos स्क्वेअर फाय, याला आपण सिंपली 1 डिवाइडेड बाय 2 cos स्क्वेअर फाय, याला आपण कधी कधी 1 डिवाइडेड बाय 2 cos स्क्वेअर फाय आपण असं लिहितो. आणि यालाच कधी कधी आपल्याला 1/2 डिवाइडेड बाय काय तर cos स्क्वेअर फाय आपण लिहितो. हा याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट आहे. मी सांगितलं टू फेज 3 वायर सिस्टम आहे का, हिला काय करायचं, लक्षात ठेवायचं. किती आहे, तर 1.547 डिवाइडेड बाय cos स्क्वेअर फाय, हे लक्षात ठेवलं. इथे बघा तर 2.914 हे काय तर जास्त अंक आहे कुणामध्ये, तर टू फेज 3 वायरच्या केसमध्ये. आता ही आपल्याला लक्षात राहिला, कारण ही आणि ह्या काय तर याच्यामध्ये सर्व सेम आहेत. जर आपण काय 3 फेजचा विचार केला का, तर 3 फेजच्या केसमध्ये हे तर बेसिक क्वांटिटी लक्षात राहीलच. पण जर आपण चौथी वायर एकाने घेतली असेल, कोणते, तर आपण चौथी वायर घेतली असेल, तर या केसमध्ये बघा व्हॉल्यूम थोडंसं वाढतंय. म्हणजे इथे 0.5 येतं, इथे किती 0.583 येते, किती 0.583 येत आहे. म्हणजे आपण जर चौथी वायर घेतली तर व्हॉल्यूम थोडं जास्त लागेल का, तर लागेल. इथे बघा इथे 1.5 लागत असेल, तिथे लागतंय 1.75 लागतंय. हे याच्यामधले काय तर महत्वाचे पॅरामीटर आहेत, महत्वाचे पॉईंट आहेत. आणि हा चार्ट प्रकारचा लक्षात ठेवायचा आहे. हा काय तर एकांचा cos स्क्वेअर आहे. हा जो काही चार्ट आहे तो चार्ट महत्वाचा आहे. म्हणजे ऍक्च्युली जे काही आपण कंपॅरिझन पाहतो ते कंपॅरिझन पाहतो, तर जे काही कंडक्टर मटेरियल आहे कंडक्टर मटेरियल आपण काय करतो, कंपॅरिझन पाहतो. जर आपण ओव्हरहेड सिस्टमचा आणि अंडरग्राउंड सिस्टमचा विचार केला असेल, तर जे काही या ठिकाणी आपल्याला काही व्हॅल्यू जी काही ओव्हरहेड सिस्टम आहे का, ती ओव्हरहेड सिस्टम ही चीपर असते. किती ना, तर 5 to 10 टाइम्स ना काय असते, 5 to 10 टाइम्स चीपर दॅन कोणापेक्षा असते, तर अंडरग्राउंड सिस्टम असते. कोणापेक्षा, तर अंडरग्राउंड सिस्टम पेक्षा असते. हा या ठिकाणी महत्वाचा पार्ट आहे. कारण आपण आताच पाहिला जे काय व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम बघा या युजीच्या केसमध्ये किती आहे, इथं 1.547 आहे, इथं 2.9 आहे, इथं 0.6 आहे, इथं किती तर 2.5 आहे. म्हणजे व्हॉल्यूम या ठिकाणी काय लागतं, तर जास्त व्हॉल्यूम लागते. काय लागतंय, जास्त व्हॉल्यूम लागतंय. जर व्हॉल्यूम एकाने जास्त लागला असेल तर कॉस्ट कशी होईल, तर जास्त होईल. याच्यामधले काय तर महत्वाचे पार्ट आहेत. हेच आपल्याला याही चार्ट मध्ये दिलेलं आहे, जे की आपण सेम चार्ट आताच पाहिलेला आहे. याच्यामधला हा महत्वाचा पॉईंट कोणता, तर 3 फेजच्या केस मधला हे लक्षात ठेवायचं मी सांगितलं. आता 3 फेजच्या केस मधला हे एक, त्यानंतर 2 फेज 4 वायरचं एक, आणि या ठिकाणी सिंगल फेज 2 वायर विथ मिड पॉइंट अर्थ वाला, हे तिन्ही काय तर सेमच आहेत. म्हणजे मी स्टार करतो, हा एक स्टार, हा एक स्टार आणि हा एक स्टार, हे काय तर याच्यामधले असणार आहेत. महत्वाचे व्हॉल्यूम आहेत जे की आपल्याला एकाने लक्षात ठेवायचे आहेत एक्झामच्या केसमध्ये. आणि जर आपण डीसीचा विचार केला तर डीसीच्या केसमध्ये आपल्याला थर्ड नंबर 3 काय आपण लक्षात ठेवायचे. फर्स्ट नंबर जर एकाने के लागला, सेकंड नंबर काय लागतो 0.25 लागतं. म्हणजे काय करतो आपण, तर मिड पॉइंटला अर्थ करतोय. आणि थर्ड नंबरची केस 3 फेज वायरच्या 3 वायर डीसी केसमध्ये 0.3125 लागतंय आणि 0.375 लागेल. कधी, जर आपण एरिया ऑफ न्यूट्रल इज इक्वल टू काय केला, तर एरिया ऑफ आउटर घेतला या केसमध्ये. आणि हा रिझल्ट एकाने व्हॅलिड आहे कोणासाठी, तर एरिया ऑफ न्यूट्रल इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 2 टाइम्स ऑफ द एरिया ऑफ आउटर. ही काय तर याच्यामधली असणार आहे का स्पेशल केस आहे. ही आपण काय करायचे, लक्षात ठेवायचं आहे. मी याच्याबद्दल ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे का असं येतंय त्याबद्दल. याच्यावरती आपल्याला जनरली एक्झामला एक एमसीक्यू या ठिकाणी फ्रेम होतो, जो या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होतो. व्हॉल्यूम या ठिकाणी कसं लागेल आणि कशा पद्धतीने लागेल त्याच्याबद्दल. आता ही झाली सेम मॅक्सिमम व्होल्टेज बिटवीन एनी टू कंडक्टर. म्हणजे ऍक्च्युअली काय करतो, तर आपण हे अझम्पशन घेतानाच पाहिलं की आपण युजीच्या केसमध्ये अंडरग्राउंड काय करतो, मॅक्सिमम व्होल्टेज घेतो. कोणामध्ये, तर एकाने 2 कंडक्टर मध्ये घेतो, 2 आउटर मध्ये घेतो. या ठिकाणी बघा सर्व व्हॉल्यूम हे काय तर 1 पेक्षा जास्त आहे. म्हणजे व्हॉल्यूम कसं लागेल, तर कमी लागेल, कॉस्ट कमी लागेल तर जास्त लागेल. म्हणून युजीचे कॉस्ट काय असते, तर जास्त असते ऍज कम्पेअर्ड टू द ओव्हरहेड सिस्टम. हा याच्यामधला काय तर महत्वाचा पॉइंट आहे. फ्रॉम द अबोव टेबल it is obvious that for the transmission of the DC system is an ideal one from the economic point of view, particularly when it is remembered that the power factor of an AC system is usually considerably less than the unit. म्हणजे आपण अबोव डिस्कशन पाहिलं, यात आपल्याला गोष्ट समजते आहे की जे काही डीसी सिस्टम आहे त्या डीसी सिस्टम मध्ये आपल्याला ट्रान्समिशन करणं काय तर इझी आहे. आयडियल केस आहे, लॉसेस कमी होतात. कारण या ठिकाणी अगर काय तर व्हॉल्यूम कमी होत आहे. जर एखादी पॉवर फॅक्टर जर आपण कमी असेल एसी केस मधला, तर त्याकडे डीसी काय तर एखादी ऍडव्हान्टेज आहे. पण 2 फेज 3 वायर सिस्टम इज ऑब्वियसली क्वाइट अनस्टेबल. आता आपण 2 फेज 3 वायर म्हटलंय बघा, काय म्हटलंय, तर सिंपली 2 फेज 3 वायर ही काय तर क्वाइट अनस्टेबल आहे. कसे आहे तर क्वाइट अनस्टेबल आहे का, याच्यामध्ये व्हॉल्यूम किती लागतं, तर व्हॉल्यूम इज इक्वल टू 1.457
जेवढे बघा काय तर कॉस स्क्वेअर 5 टाइम्स लागतंय, कॉस स्क्वेअर टाइम्स ऑफ द 5 लागतंय, म्हणजे क्वाइट अनस्टेबल फॉर द लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन अँड नीड्स नो फर्दर कन्स्ट्रक्शन. आता आपण विचारच करत नाही. Among the remaining gas system for the whole system, there is no difference in a single phase two wire and a three phase three wire system, and for the underground system there is a decided saving in the conductor material with the three phase system. Considering the other factors such as efficiency असेल, ऑपरेशन असेल आणि थ्री फेज थ्री वायर सिस्टम इज युजली अडॉप्टेड. म्हणजे आपण सर्व कसं काही विचार केला असेल तर थ्री फेज थ्री वायरचा आपण काय करतो ठिकाणी युनिव्हर्सली अडॉप्ट करतो. कशासाठी तर आपल्याला ट्रान्समिशन करायचं आहे कुणाचा तर एसीचा, त्याबरोबर डिस्ट्रीब्युशन करायचं आपण काय करतो थ्री फेज थ्री वायरला काय करतो प्रेफरन्स देतो. या केस मधलं व्हॉल्यूम काय तर व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन दिस केस इक्वल टू 0.5 डिवाइडेड बाय काय तर cos स्क्वेअर 5 इंटू काय तर व्हॉल्यूम रिक्वायर्ड इन द फर्स्ट नंबरच्या केस मधलं व्हॉल्यूम आहे. जर आपण पॉवर फॅक्टर चांगला ठेवला, मी काय म्हणतो जर आपण पॉवर फॅक्टर चांगला ठेवला तर अगेन काय होतं व्हॉल्यूम काय होतंय जर पॉवर फॅक्टर आपल्याला युनिटी ठेवण्याचा प्रयत्न केला तर काय होतं व्हॉल्यूम फक्त 0.5 टाइम्स ऑफ के होत आहे, म्हणजे फक्त काय लागतं तर हाफ सेकंड व्हॉल्यूम लागतंय. पण जर आपण पॉवर फॅक्टर 0.9 च्या आसपास जरी ठेवण्याचा प्रयत्न केला तर सुद्धा काय होतं व्हॉल्यूम कमी लागतंय ऍज कम्पेअर्ड टू द डीसी टू वायर विथ वन कंट्रोल अर्थ. हा याच्यामधला काय तर महत्वाचा पॉइंट आहे. मग जे काय आपण एकाने कंपॅरिझन पाहिलं व्हेरियस सिस्टीमचा ते कंपॅरिझन आपण पाहिला. याच्यामध्ये बेसिक क्वांटिटी काय लावायची लक्षात ठेवायची तर के इज इक्वल टू सिम्पली 4p² इंटू रो इंटू एल चा स्क्वेअर डिवाइडेड बाय काय तर vm चा स्क्वेअर इंटू काय तर w. ही काय तर आपल्याकडे बेसिक क्वांटिटी आहे. हा रिझल्ट कोणासाठी तर हे व्हॉल्यूम आहे कुणाचा तर फर्स्ट नंबरच्या केस मध्ये म्हणजे डीसी टू वायर विथ वन वायर अशा केस मध्ये हा रिझल्ट आहे. याच्यासोबत आपण काय करतो बाकी सिस्टमच्या ठिकाणी कंपॅरिझन करण्याचा प्रयत्न करतो. जर कोण व्हॉल्यूम कुणाचं किती लागेल आणि त्याचं सिस्टम आपल्याकडे कॉस्ट मिनिमम असेल की मॅक्सिमम आपण करतो याचा विचार करण्याचा प्रयत्न करतो. सेकंड नंबरची गोष्ट आपण लक्षात ठेवायची. हा फर्स्ट नंबर झाला. सेकंड नंबरची गोष्ट ओव्हरहेडच्या केसमध्ये आपण मॅक्सिमम व्होल्टेज घेतो कोणामध्ये तर व्हीएम इज बिटवीन द वन आउटर अँड अर्थ मध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. आणि सेकंड नंबर युजच्या केसमध्ये जे काय आपल्याकडे व्हीएम आहे ते व्हीएम काय करतो तर बिटवीन टू आउटर घेतो कोणामध्ये तर बिटवीन टू आउटर मध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. थर्ड नंबरची केस याच्यामध्ये आपण काय करतो जे काय लॉसेसचं कॅल्क्युलेशन केलं का ते लॉसेस असणं डिपेंड ऑन कोणावरती तर वायरवरती आणि वायर मधून फ्लो होणाऱ्या करंटवरती असतात. फोर्थ नंबरचा आपण विचार केला कुणाचा तर फोर्थ नंबर आपण पाहिलं कोणतं व्हॉल्यूम पाहिलं. फोर्थ नंबर कोणता पाहिला तर आपण एकाने व्हॉल्यूम पाहिलं. अगेन व्हॉल्यूमच्या केसमध्ये जेव्हा जेव्हा वर्ड हा एकाने न्यूट्रल एरिया आणि न्यूट्रलचा एरिया जर आपण हाफ घेण्याचा प्रयत्न केला तर व्हॉल्यूम काय करायचा तर सिम्पली दोन थ्री वायर न्यूट्रल हाफ असेल तर काय करतो 2.5 घेतो. पण जर न्यूट्रल एरिया जर काही आउटरच्या बरोबर असेल तर सिम्पली तर त्याला काय करायचं सर्व एरियाचे बेरीज करायची. फॉर एक्झाम्पल थ्री फेजची वायर आहे म्हणजे थ्री वायर सिस्टम आहे. आपण डीसी केस मध्ये स्पेशल केस पाहिले आपण 3 इंटू एरिया इंटू लेंथ करतो कोणा केस मध्ये तर व्हॉल्यूमच्या केस मध्ये. म्हणजे हे व्हॉल्यूम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, लॉसेस आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि हा बेसिक क्वांटिटीचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. फर्दर डीसीच्या केस मध्ये काय लक्षात काय ठेवायचं तर इन केस ऑफ द डीसी जर आपल्याला फर्स्ट केस व्हॉल्यूम किती आहे तर सिम्पली 100% असेल तर सेकंड नंबर लागते 25% लागतंय. थर्ड नंबर मधली फर्स्ट नंबर केस आहे एरिया आपण काय न्यूट्रलचा हाफ घेतोय त्या केस मध्ये 0.3125 म्हणजे काय तर 31.25% आणि स्पेशल केस आहे किती तर 37.5% व्हॉल्यूम लागतं ऍज कम्पेअर्ड टू दिस. आणि आपण एसीच्या केस मध्ये तीन केसेस आपण महत्व सांगितला कोणत्या कोणत्या तर फर्स्ट नंबरचे आहे एसी सिंगल फेज एसी टू वायर आहे विथ मिड पॉइंटला जर आपण अर्थ करण्याचा प्रयत्न केला तर या केस मध्ये व्हॉल्यूम किती संपले तर 0.5 डिवाइडेड बाय काय तर cos स्क्वेअर 5 इंटू के आहे आपण सिम्पली 1/2 cos स्क्वेअर 5 इंटू काय तर के आहे. आता हे जे काय केस आहे हीच केस ऍप्लिकेबल आहे कोणासाठी तर टू फेज फोर वायर सिस्टम अँड थर्ड नंबरचे आहे थ्री फेज थ्री वायरची सिस्टम यासाठी काय तर ही केस ऍप्लिकेबल आहे. हे पॉइंट आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. अगेन याच्यामध्ये असणारे लॉसेस आपण कॅल्क्युलेट कसे केले याच्याबद्दल आपण कसं लक्षात ठेवायचं आहे. फर्दर जर आपण मिड पॉइंटला अर्थ करत असेल तर लॉसेस कमी होतील आणि व्हॉल्यूम कमी लागेल. हाय पॉइंट याच्यामध्ये काय तर महत्वाचं आहे. या सिस्टममध्ये आपण इथं थांबतोय आणि जो काही आपल्याकडे डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे त्याची काय थ्योरी आहे थ्योरी आपण काय केलेली आहे कव्हर केलेला आहे. नेक्स्ट मध्ये आपण काय करूया याच्यावरती विचारणार एमसीक्यूचं काय करूया डिस्कशन करूया. आपण इथं थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.